नमस्कार. आर्थिक समूह पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने मी या परिसंवादात, व्याख्यानमालेत किंवा न्यू नॉर्मल वेबिनार मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला याची कल्पना आहे की कोविड-19 जगभर धुमाकूळ घातल्यानंतर साधारण मानाने मार्च पासून आर्थिक समूहाच्या विविध गटांच्या बैठका सुरू झाल्या. प्राधान्याने कृषी आणि ग्राहक एक क्षेत्र, उद्योग, कामगार आणि व्यापारी असं एक क्षेत्र, सहकारी बँका, पतपेढ्या आणि आर्थिक विषय असं एक गट, अशा साधारण मानाने 3 गटांमध्ये बैठका पश्चिम महाराष्ट्राच्या प्रांतातल्या प्रांतशहा, विभागशहा आणि जिल्हाशहा सुरू झाल्या. येणारे अनेक विषय, अनेक समस्या या सोडवण्यात भर आणि या गटांचा चांगला उपयोग एकमेकांना झाला आणि त्यामुळे सर्वांसमोरचे जे समाजासमोरचे प्रश्न आहेत ते समाजासमोरचे प्रश्न सोडवायला सर्वांनी एक जुटीनं आपण प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम आपण सर्वांनी गेल्या 5-6 महिन्यामध्ये पाहिला. गेल्या 3 आठवड्यापासून लोकसभा सुरू झाल्यावर प्राधान्याने म्हणायचं तर प्रिसाइजली लोकसभा सुरू झाल्यानंतर 3 विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाली. त्यातले एक विधेयक सहकारी बँकांच्या आणि बँकिंग उद्योगासंबंधातलं होतं. कृषी संबंधामध्ये 3 विधेयक मंजूर झाली आणि कामगार विश्वासंबंधात, कामगार कायद्यासंबंधात 3 लेबर कोड मंजूर झाले. हे सर्व लोकसभा राज्यसभेत मंजूर होऊन माननीय राष्ट्रपतींकडे गेले. तिथून नोटिफिकेशन्स निघाली आणि त्यांचे रूल्स व्हायला हळूहळू सुरुवात होती. पण या 3 निर्णयांमुळे देशभरातलं सगळं वातावरण पूर्णतः बदललं. सगळीकडे काय होणार देशामध्ये आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की मेक इन इंडिया आणि ब्रेक इन इंडिया अशा 2 गट काम करतात. यापैकी मेक इन इंडियातल्या देखील काही कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हे काय चाललंय नक्की. खूपच धुरळा उडालेला आहे. खऱ्या खोट्यांची बेमालूम मिश्रण करून लोकांसमोर विविध गोष्टी जात आहेत आणि मग त्यामुळे आपण असा निर्णय, तज्ञ लोकांची नेमकी मतं आपण सर्वांनी मांडली पाहिजेत. म्हणून काल, आज आणि उद्या असे 3 दिवस एक व्याख्यानमाला किंवा परिसंवाद किंवा वेबिनार आपण सुरू केलेला आहे. काल या संबंधामध्ये संध्याकाळी कृषी आणि ग्राहक या विषयावर बोलणं झालं. कृषी या विषयावरती किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री माननीय दिनेशजी कुलकर्णी आणि ग्राहक या विषयावरती ग्राहक आयोगाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काकडे यांचं बोलणं झालं आणि ते काल आपण साधारणतः प्रस्तुत केलं संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळात. आणि त्याला साधारण मानाने आता जो काही काल रात्री अखेरचा अंदाज आहे त्याप्रमाणे 1700 लोकांनी ते कालचं भाषण पाहिलं आणि त्या संबंधातली आपली ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत कळवली. अशाच प्रकारचं दुसरा आजचं पुष्प जे आहे हे दुसरं पुष्प उद्योग आणि कामगार कायदे या विषयावरती आहे. आजच्या या आपल्या वेबिनारला किंवा या व्याख्यानमालेला, परिसंवादाला उपस्थित असणाऱ्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. माननीय मिलिंदजी देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख. त्याचबरोबर आता हा जो आर्थिक समूह आहे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा त्याचे ते संयोजक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. दुसरे आपल्या समोर उद्योगाच्या विश्वासंबंधात माहिती मांडणारे माननीय रवींद्रजी सोनवणे, मूळचे पुण्यातले आहेत. पुण्यात त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ते लघु उद्योजक भारतीच्या विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे पूर्वी होत्या. आता देखील क्षेत्र समन्वयक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य लघु उद्योजक भारतीच्या असा त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ते उद्योग विश्व या विषयावरती आपल्या समोर मांडणार आहेत. प्राधान्याने MSEB त्यांच्या समोरची आव्हानं, कोविडनी निर्माण केलेले विषय असे आपल्या समोर मांडणार आहेत. दुसरे आपल्या समोर कामगार कायदे या विषयात मांडण्यासाठी माननीय सुहासजी जपे, मूळचे नाशिकचे राहणारे आहेत, कायद्यानी ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत
आपल्या विविध संस्थांशी त्यांचा संबंध आहे. नाशिक शहरातले, नाशिक जिल्ह्यातले प्राधान्याने एक चांगले कामगार कायद्यांसंबंधातले नामवंत, म्हणजे दोन्ही साईडचा ज्यांचा अनुभव आहे आणि गेले अनेक वर्ष, जवळजवळ असं म्हटलं तरी हरकत नाही, 40 वर्ष या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. ते आपल्यासमोर लेबर कोड असा विषय मांडणार आहेत. आणि त्यामुळे सुरुवातीला माननीय रवींद्रजी सोनवणे आपल्यासमोर उद्योग विश्व ठेवतील. त्यानंतर माननीय सुहासजी जपे कामगार कोड, कामगार लेबर कोड हा विषय ठेवतील. त्यानंतर प्रश्नोत्तर काही आलेली येतील, तर त्यांचा प्रश्न आपण विचारणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या वेबिनारचा, या परिसंवादाचा, या व्याख्यानमालेचा, या जनजागरणाचा आजच्या सत्राचा समारोप माननीय रवींद्र सोनवणे करतील. मी आपल्या सर्वांच्या वतीने रवींद्रजी सोनवणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं उद्योग विश्व मांडावं. तत्पूर्वी माझा मी परिचय करून देतो. मी स्वतः रवींद्र पुरुषोत्तम देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला होतो. 1977 पासून भारतीय मजदूर संघाचं मी काम करतो. प्रांतातल्या विविध जबाबदाऱ्या, त्याचप्रमाणे बँकिंग उद्योगातला बँक ऑफ महाराष्ट्राचा अखिल भारतीय महामंत्री असं माझ्याकडे जबाबदारी होती. आता सध्या माझ्याकडे भारतीय मजदूर संघाचं महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस अर्थात महामंत्री असं दायित्व आहे. माननीय रवींद्रजी सोनवणे आपल्याशी आता त्यांचा विषय मांडतील. रवींद्रजी सोनवणे, धन्यवाद. रवींद्रजी धन्यवाद. सर्व श्रोत्यांना नमस्कार. मानवी जीवनामध्ये जे काही अकल्पित प्रसंग येतात सर्व जगावरती, जसं 1918 साली एक महामंदी आली होती, 1930 साली आर्थिक महामंदी आली होती, तर महामारी आणि महामंदी किंवा मंदी हे काही जगाला नवीन गोष्ट आहे असं नाहीये. आणि सुदैवाने मानवाचं जे काही एक सामर्थ्य आहे अंगभूत, की सर्व प्रसंगावरती मात करून यशस्वीपणे तो त्यातनं बाहेर पडत आलाय, असा हजारो वर्षांचा इतिहास आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. त्यामुळे अभ्यासकांना, विचारवंतांना आणि विद्यार्थ्यांना हे लक्षात येईल की कोविड समस्या ही काही फार मोठी समस्या आहे असं काही दिवसांनी वाटणार नाही याची मला खात्री आहे. आज जो विषय मला मांडायला सांगितला आहे त्या विषयातल्या ज्या 6-7 बिंदूंवरती मी स्पर्श करणार आहे, कारण वेळ थोडा आहे, 25 मिनिटांमध्ये मला विषय संपवायचा आहे. ते मुद्दे मी थोडक्यात सांगतो आणि त्याला स्पर्श करून 1-2 मिनिटं त्या मुद्द्याला स्पर्श करून माझा विषय मी संपन्न करणार आहे. पहिला विषय येतो की MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. मराठीमध्ये त्याचं भाषांतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असा केला जातो. याची जी आवश्यकता भासली विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर, 90 सालानंतर जेव्हा भारतामध्ये ग्लोबलायझेशन आलं 30 वर्षापूर्वी, तेव्हा लघुउद्योगांपुढे मोठ्या समस्या उत्पन्न झाल्या आणि लघुउद्योग उत्पन्न पण संख्या वाढायला पण लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विचार करता करता 94 साली लघुउद्योग भारतीची स्थापना करण्यात आली. आता या MSMEचं स्थान काय होतं की ज्याच्यामुळे स्थापना करायला लागली, कारण देशातलं, देशव्यापी असलेलं, सुमारे 400 जिल्ह्यांमध्ये काम असलेलं लघुउद्योग भारती हे देशातलं एकमात्र संघटन आहे. MSME, याच्यापुढे मी MSME हा शब्द वापरणार आहे किंवा लघुउद्योजक हा शब्द वापरणार आहे. त्या लघुउद्योगांचं देशाच्या GDP मध्ये 30% कॉन्ट्रीब्युशन आहे. देशाच्या निर्यातीमध्ये 40% कॉन्ट्रीब्युशन आहे. रोजगार सरकारी आकडेवारीनुसार साधारणपणे 11 कोटीच्या आसपास रोजगार या लघुउद्योगांमधून निर्माण होतो. म्हणजे शेतीच्या खालोखाल सगळ्यात जास्त रोजगार हा लघुउद्योग क्षेत्रामधून उत्पन्न होतो असं चित्र आहे. एवढ्या सामर्थ्यशाली अशा या क्षेत्राला मंत्रालय नव्हतं, पण लघुउद्योग भारतीच्या प्रयत्नाने 99-2000 मध्ये वाजपेयी असताना MSME मंत्रालय स्थापन करण्यात आलं. त्यावेळी लघुउद्योग मंत्रालय असं नाव होतं. आता त्याचं MSME मंत्रालय असं नामकरण झालं नंतरच्या काळामध्ये. ही सगळी पार्श्वभूमी MSME जे काही आहे थोडक्यात सांगितलं.
आता प्री कोविडमुळे काय झालं, प्री कोविड पूर्वी स्थिती अशी होती, म्हणजे जी एमएसएमई मंत्रालयाची आकडेवारी ती असं सांगते की एका अर्थाने 1918 साली एमएसएमई रजिस्ट्रेशन जे होतं ते जवळजवळ 18% घसरलं होतं. आणि 2020 ची जी आकडेवारी परवा प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती आकडेवारी पुन्हा सुधारून साधारणपणे 19% परत वाढ झालेली आहे. म्हणजे एक पाऊल पुढे एक पाऊल मागे असं करून ती त्या जागेवर आलेली आहे. कोविड पेक्षाही लॉकडाऊन, ज्या लॉकडाऊनची घोषणा जगभर त्या सरकारांनी केली, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ती घोषणा केली. केंद्र सरकारने 60 दिवस 75 दिवसाचा लॉकडाऊन केला. महाराष्ट्रामध्ये तो दीर्घकाळ थोडासा वाढवण्यात आला. नंतर हळूहळू तो सैल करण्यात आला वेगवेगळ्या पद्धतीने. पण या सगळ्याचा मोठा फटका, कारण प्रत्यक्ष उद्योग बंद, लॉकडाऊन, टाळेबंदी ही पहिल्यांदा मला वाटतं सगळ्या जगाने बघितली असेल, विशेषतः आमच्या पिढीने आणि आजच्या तरुण पिढीने, की पूर्ण बंद, रस्त्यावर फिरणं नाही, गरजेच्या गोष्टी घेण्यापर्यंत फक्त रस्त्यावर जाणं, एवढंच तो विषय होता. पण याच्यामुळे सगळ्या व्यवस्था एका क्षणात थांबल्या. कामगारांना अनिश्चिततेमुळे कामगार, जे स्थलांतरित कामगार, विशेषतः महाराष्ट्रामध्ये 7-8 लाख, पुण्या मुंबईमध्ये असलेले कामगार, हे अनिश्चिततेमुळे परत आणि जीवाच्या भीतीने दुर्दैवाने माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये, प्रिंट मीडिया त्या काळात बंद होता, पण समाज माध्यमांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे एक प्रकारचं भयग्रस्त मानसिकता सर्व विशेषतः कामगार बंधूंमध्ये उत्पन्न झाली आणि आपापल्या गावाकडे जायला निघाले. त्यामुळे अशा प्रकारे कामगार निघून गेले, फॅक्टरी बंद, जे मार्च महिन्याच्या आधी येणारे पैसे होते ते पैसे येत नाहीये, नवीन पुढच्या महिन्याची ऑर्डर नाहीये. एका अर्थाने एका ट्रॅप मध्ये सगळे लघुउद्योजक सापडले. जून जुलैमध्ये हळूहळू लॉकडाऊन शिथिल होऊन उद्योग सुरू व्हायला हळूहळू गती देण्याची सुरुवात शासनाने करायला सुरुवात केली, केंद्र स्तरावरती, राज्य स्तरावरती. या काळामध्ये सगळेजण, ज्याला आपण डिकमूड म्हणतो, एका अर्थाने असे होऊन गेले. आणि मग केंद्र सरकारला अतिशय संवेदनाक्षम असल्यामुळे समाजातल्या खालच्या स्तरा, कामगार, लघुउद्योग, लघु व्यापारी, या सगळ्यांची चिंता असलेल्या सरकारला काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांनी काही स्टिम्युलस पॅकेज त्यावेळी घोषित केले. आता कोविडमुळे काय झालं की जवळजवळ सगळे कामगार निघून गेले होते. फॅक्टरी सुरू करायला, उद्योग सुरू करायला हाताशी कामगार, जर 10 कामगार काम करत असतील, 150 कामगार काम करत असतील, तर साधारणपणे 25, 30, 40% कामगार उपलब्ध होत होते. अशा प्रकारची एक स्थिती कामगारांच्या अनुपस्थितीची लघुउद्योगांना भेडसावायला लागली. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिना असतो, आपल्या भारताच्या दृष्टीने ते इयर एंड असतं, फायनान्शियल इन्कम टॅक्स रिटर्न्सचे विषय असतात, जीएसटी रिटर्न्सचे विषय असतात. मार्च महिन्याच्या बॅलन्स शीट वरती पुढच्या वर्षी बँका कर्ज देत असतात किंवा वर्किंग कॅपिटल देत असतं त्या असेसमेंट वरती. हे सगळं जवळजवळ थांबल्यासारखं होतं. कर्जाचे हप्ते थांबले, व्याज चालू राहिलं. केंद्र सरकारने विनंती केली होती, नियम पण केला होता की कामगारांचा पगार कापू नका, त्यांना पगार द्या. मोठ्या कंपन्यांना शक्य होतं, लहान कंपन्यांना मर्यादा होत्या. पण जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी आपल्या कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळलं. जेवढा पगार देत होता काहींनी पूर्ण वेळ दिला, नंतर हळूहळू थोडा सामोपचाराने समजवून, वाटाघाटी करून, चर्चा करून, प्रेमाने समजून सांगून त्यांना दिलं. आणि मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ लघुउद्योग क्षेत्रामधल्या सगळ्या कामगारांनी अत्यंत सामंजस्याने भूमिका घेऊन, हे जागतिक संकट आहे, याच्यामध्ये लघुउद्योजकांचा किंवा उद्योजकांचा कुठलाही दोष नाही, प्राप्त परिस्थितीमध्ये जेवढं मिळेल तेवढं घ्यावं आणि आपला उदरनिर्वाह करावा, अशा प्रकारची भूमिका बहुतांशी कामगारांनी, म्हणजे 99.9% असं म्हणायला हरकत नाही, असा लघुउद्योग क्षेत्राचा अनुभव आहे. त्यामुळे मला आपल्या कामगार बंधूंचं, त्यांच्या सोशिकतेचं मनापासून आभार मानावंसं वाटतं या निमित्ताने. तर अशा प्रकारची जी समस्या उत्पन्न झाली होती, लघुउद्योगांनी वाटचाल करायला सुरुवात केली.
लॉकडाऊन नंतर जेव्हा उद्योग सुरू झाले तेव्हा जुने पैसे येणं, याच कालावधीमध्ये केंद्र सरकारने मे महिन्यामध्ये एक स्टिम्युलस पॅकेज घोषित केलं. त्या पॅकेजमध्ये त्यांनी फार उत्तम गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. पहिलं पॅकेज घोषित झालं, त्याच्यामध्ये 3 लाख कोटीचं पॅकेज, ज्याची हेडलाईन सर्व वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही मीडियामध्ये सगळीकडे यायला लागली होती. तर यातलं सूत्ररूपाने 2 गोष्टी फक्त सांगतो वेळेच्या अभावी, की ज्यांचं कर्ज वर्किंग कॅपिटल किंवा टर्म लोन हे साधारणपणे फेब्रुवारी पर्यंत जे असेल लॉकडाऊन पूर्वीच्या स्थितीमध्ये, समजा उदाहरणार्थ माझं 50 लाख कर्ज असेल टर्म लोन आणि 40 लाख सीसी असेल वर्किंग कॅपिटल, तर त्याच्या 20% म्हणजे 50 लाख असेल तर 50च्या 20% म्हणजे 10 लाख, 40 लाखाचं वर्किंग कॅपिटल असेल त्याच्या 20% 8 लाख. तर असं ऑटोमॅटिक रूटने, म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन न करावं लागता, विदाउट एनी कोलॅटरल, अशा प्रकारचं कर्ज शासनाने उपलब्ध करून दिलं, केंद्र शासनाने, आणि सगळ्या नॅशनलाइज बँकांना आदेश दिला. या सगळ्याचा एक संमिश्र अनुभव उद्योजकांना आहे. बहुतांशी ठिकाणी खूप चांगला अनुभव आहे. अनेकांनी सांगितलं, मी चौकशी करत असतो कामासाठी, त्यांचेही फोन येत असतात. त्यांनी सांगितलं की आम्हाला बँकेतनं फोन आला, ते फक्त फोनवर विचारायचं आणि एक फॉर्मल मेल पाठवायला सांगायचे की तुम्ही ही 20% ची फॅसिलिटी अवेल करणार आहात की नाही. हो सांगितलं की तत्क्षणी ऑनलाईन पैसे अकाउंटला ट्रान्सफर व्हायचे. यातली एक अतिशय चांगली गोष्ट, जो आता फार मोठा वादाचा विषय झालाय, काही जण सुप्रीम कोर्टात पण गेले, की या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये व्याजावरचं व्याज जे सप्टेंबर पर्यंत सरकारने स्थगिती दिली होती की हप्त्याला, इन्स्टॉलमेंटला, बँकेच्या रिपेमेंटला, तर त्याच्यावरती पण त्या व्याजावरती व्याज लागण्याची शक्यता होती. तर काही ठिकाणी असं झालंय की त्या व्याजावरच्या व्याजासाठी म्हणून सुद्धा काही बँकांनी, ज्यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये बँकेचे पैसे काही देण्याचा प्रयत्न केला, इन्स्टॉलमेंट देण्याचा, व्याज भरण्याचा प्रयत्न केला, त्यांना परत त्याचं क्रेडिट देण्यात आलं, व्याजावरच्या व्याजाचं. असं काही जणांनी मला फोन करून आवर्जून सांगितलं. म्हणजे व्याजावरच्या व्याजासाठी सुद्धा बँकांनी परत आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. एका अर्थाने अशा प्रकारचं एक सुमोटू ज्याला आपण म्हणू, एका अर्थाने स्वतःहून बँकांनी, केंद्र सरकारचा आदेश असेल, केंद्र सरकारचा दबदबा असेल म्हणून झाला असेल, पण बँकांनीही या काळामध्ये फार चांगली भूमिका घेतली. काही ठिकाणी तक्रारी पण आल्या, पण जेव्हा आम्ही खोलात गेलो तेव्हा लक्षात असं आलं की उद्योजकाचीच काहीतरी गडबड आहे. त्याचं अकाउंट फेब्रुवारीच्या आधी एनपीए झालं होतं, म्हणजे थकीत झालेलं होतं. आता थकीत, असे जे थकीत कर्जदार होते व्यावसायिक, त्यांना अशा प्रकारची कर्जाची फॅसिलिटी मिळणार नव्हती, कारण कोविडमुळे त्यांचं नुकसान झालेलं नव्हतं. तर त्यांच्या व्यवसायाच्या ज्या काही अंतर्गत चुका असतील किंवा काही गडबड असेल, त्याच्यामुळे ते थकीत झालेले होते. या स्टिम्युलस पॅकेजचा मुख्य हेतू हा कोविडमुळे, लॉकडाऊनमुळे ज्यांचं नुकसान झालं अशांना सपोर्ट करण्यासाठी आहे, सपोर्ट, आधार देण्यासाठी आहे. याचा विचार उद्योग क्षेत्राने केला पाहिजे, असं आम्ही वारंवार अनेक बैठकांमधनं सांगितलं, सगळ्या उद्योजकांना कळवलं, कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला. मला सगळ्यात सांगायला आनंद होतो, या सरकारची जी संवेदन क्षमता मी बघितली, की लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लगेचच पहिली मीटिंग लघुउद्योग भारतीच्या केंद्रीय कार्यकर्त्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांबरोबर झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आम्ही त्यांना सांगितले की काय अडचणी आहे, सरकारने काय केलं पाहिजे. म्हणजे सरकारने न थांबता इमिजिएट याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवरती आणि कामगारांवरती होणार आहे. तर त्यांची काळजी घेतली पाहिजे, ते या कठीण काळामध्ये जगले पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी उभारी घेतली पाहिजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी. म्हणजे मी जेव्हा चौकशी केली अनुराग ठाकूरांशी बोलताना, ते म्हणाले आम्ही 24/7 सगळी मिनिस्ट्री काम करते. प्रत्येक मंत्रालयाने 8-8 तास वाटून घेतलेले कामाचे, 24 तास गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, ही महत्वाची जी मंत्रालय होती, पंतप्रधान कार्यालय, हे जवळजवळ या सगळ्या काळामध्ये 24 तास वर्किंग मध्ये होतं. अशा प्रकारचा फीडबॅक, अशा प्रकारचा अनुभव आम्हाला आला. म्हणजे संवेदन क्षमतेचे उदाहरण काय काय सांगावी सरकारच्या.
म्हणजे कोणाला असं वाटेल मी सरकारचं गुणगान करतोय, पण मी गेली 35 वर्ष व्यवसायामध्ये आहे. म्हणजे मला या स्टिम्युलस पॅकेज मध्ये जे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे तो केवळ 7.5% आहे. म्हणजे गेल्या 35 वर्षामध्ये मला स्वतःला काय पण कुठल्याही लघुउद्योगाला 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट मिळालेला नाही. इतका लोएस्ट रेट या स्टिम्युलस पॅकेज मध्ये बँकांच्या मार्फत सरकारने आपल्याला दिलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की संवेदन क्षमतेची उदाहरणं आहे की जेव्हा निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्र्यांबरोबर बैठक झाली, स्टिम्युलस पॅकेज आलं, त्या पॅकेजचा आम्ही फॉलोअप सुरू केलं. महाराष्ट्रापुरतं तर आम्ही एक फायनान्स कमिटी त्यासाठी उद्योजकांची जी आमचे उद्योजक कार्यकर्ते त्यांची कमिटी स्थापन केली. त्या कमिटीने सगळ्या जिल्ह्यातनं 36 जिल्ह्यांमधनं आढावा घेतला महाराष्ट्रातल्या. कोणाकोणाला या स्टिम्युलस पॅकेज मध्ये अडथळे येत आहेत, समस्या येत आहेत, बँक नाही म्हणते का, काय त्रास होतोय, अशा प्रकारचा फीडबॅक घेऊन तो आम्ही ताबडतोब अर्थ मंत्रालयाला पाठवत होतो आणि त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली जात होती. अशा प्रकारचा अनुभव आहे. म्हणजे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त समयामध्ये, त्यांच्या कामामध्ये, धावपळीमध्ये सुद्धा लघुउद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांना पर्सनल फोन केला किंवा काय स्थिती आहे लघुउद्योगांची, पॅकेज नीट मिळतंय की नाही, बँकांकडून काही त्रास होतोय का. आणि आश्चर्य म्हणजे नुसतं अर्थ मंत्रालयाने नाही, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर असतील, एमएसएमई मंत्रालयाचे नितीन गडकरी असतील, एमएसएमईचे सेक्रेटरी मिश्रा असतील. म्हणजे आमचा एक वेबिनार जेव्हा 4-5 महिन्यापूर्वी झाला एमएसएमई मंत्रालयाचा, त्याच्यावेळी मिश्रा म्हणून त्यांचे ते डेव्हलपमेंट कमिशनर होते, त्यांनी इतक्या तळमळीने आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या समस्या आम्हाला मोकळेपणाने सांगा लघुउद्योगांच्या. आमच्यावर पीएमओचं प्रचंड प्रेशर आहे. प्रेशर काय आहे? पीएमओ म्हणजे प्रधानमंत्र्यांचं कार्यालय. तर पीएमओचं प्रेशर असं आहे की तुम्ही एमएसएमई मंत्रालयाने देशातल्या सगळ्या उद्योजकांच्या, लघुउद्योजकांच्या समस्या समजून घ्या, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल हे त्यांना विचारा, त्यांच्याकडनं येणाऱ्या समस्या एक्सपर्ट कडनं त्या समस्यांवरचं समाधान, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना समाधान काय करता येईल, अशा सगळ्यांच्या मिळून समाधान घेऊन त्याचं एक पॅकेज कसं करता येईल ते सगळं पीएमओ कडे पाठवा. स्वतः पीएमओ हे सगळं मॉनिटर करत होते, म्हणजे प्रधानमंत्री सगळं मॉनिटर करत होते. म्हणजे या सगळ्या संकट काळामध्ये केंद्र शासन अत्यंत भरभक्कमपणे, ज्याला आपण स्वतःहून प्रोएक्टिव्हली समोर येऊन केंद्र सरकारने हा सगळा विषय हाताळलाय, असं माझं स्वतःचं या विषयातलं मत आहे. त्यामुळे काही गैरसमज जे आहे की थकीत कर्ज आहे, प्री कोड डाऊन पूर्वीचं त्यांना मिळालेलं नाही, काही जणांना त्यांच्या फायनान्शियल इरेग्युलेटरी होत्या म्हणून मिळालेलं नाही, काहींचा व्यवसाय स्टँडस्टिल झालेला म्हणून त्यांना गरज नव्हती. आता जी आकडेवारी सरकारकडून आलेली आहे 3 लाख कोटी पैकी 1 लाख कोटी डिस्बर्स झालेले आहे, म्हणजे त्याचं वितरण झालेलं आहे या स्टिम्युलस पॅकेज पैकी. त्यातल्या काही समस्या मी परत केंद्र मंत्र्याकडे मांडल्या की महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोऑपरेटिव्ह सेक्टरचं एमएसएमई फायनान्स हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर हे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. कोऑपरेटिव्ह बँका हे त्यातलं एक दुर्दैव आहे. त्याला काही हे शासन जबाबदार आहे असं अभ्यासाअंती वाटत नाहीये, कारण हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे हे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येतं वर्षानुवर्ष. काही हितस्वार्थ संबंधांमुळे ते मंत्रालय बहुतेक अर्थ मंत्रालयाच्या, आरबीआयच्या अंडर न आणता कृषी मंत्रालयाच्या खाली ठेवल्याचं लक्षात आलं. आणि 84,000 कोटी रुपये सुमारे लघुउद्योगांना फायनान्स या कोऑपरेटिव्ह बँकांनी केलेला आहे, तर त्यांना या स्टिम्युलस पॅकेजचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे मे महिन्यात जसं हे पॅकेज डिक्लेअर झालं तसं लघुउद्योगांनी, लघुउद्योग भारतीने, देशातल्या विविध संघटनांनी उद्योजकाच्या केंद्र सरकारच्या मागे घोषा लावला की तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकांना पण हे स्टिम्युलस पॅकेज द्यायला सांगा. त्यातल्या महाराष्ट्रातल्या 2 बँकांना हे स्टिम्युलस पॅकेज देण्याची परवानगी दिली आहे. एनकेजीएसबी आहे, त्याच्यानंतर सारस्वत बँक आहे, अशा काही बँकांना त्यांनी परवानगी दिलेली आहे. पण हा विषय नजीकच्या काळात सुटण्याची शक्यता आहे असं प्रयत्नांती आम्हाला वाटतंय. तर हा सगळा विषय कॅश लिक्विडिटीचा जो विषय असतो, म्हणजे या कोविडमध्ये जे उत्पन्न झालं की पहिल्यांदा लघुउद्योगांना पोस्ट लॉकडाऊन नंतर उद्योग सुरू केल्यानंतर 3 समस्या भेडसावत आहेत. पहिली समस्या आहे की लॅक ऑफ डिमांड, कारण
2-2.5 महिने उद्योग बंद, सगळं समाजजीवन ठप्प झालेलं. नॅचरली लोकांची मागणी ही कमी झालेली असते, मंदावलेली असते. त्या आणि जुना साठा शिल्लक असतो बाजारपेठेमध्ये, त्याच्यामुळे मागणी कमी. दुसऱ्या बाजूला खेळत्या भांडवलाची चणचण, कारण जुने पैसे आलेले नव्हते, नवीन हप्ते नवीन इंटरेस्ट जाणार होतं, नवीन ऑर्डर हातामध्ये नाही, त्यामुळे त्याचा ऍडव्हान्स नाही. तर अशा प्रकारची लॅक ऑफ कॅपिटल, लॅक ऑफ वर्किंग कॅपिटल अशी एक स्थिती. आणि तिसरी स्थिती म्हणजे कामगारांची अनुपस्थिती. मी गेले 35 वर्ष व्यवसायामध्ये, मला नेहमी कधी गंमत वाटते की आपल्या समाज माध्यमांनी किंवा आपल्या समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या काही संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, की जे दलित शोषितांच्या नावाने नेहमी विषय मांडत असतात समाजापुढे. तर मला असं कधीही लक्षात आलेलं नाही, आमच्या समस्याच अशा होत्या की लघुउद्योगांना कधीही कामगार मुबलक मिळालेले नाही, कधीही नाही. माझ्यापुरता व्यक्तिगत अनुभव असा, आणि मी अशा अनेक कंपन्या माझ्या आसपास आणि सगळ्या महाराष्ट्रभर बघितल्या आहेत, गुजरातमध्ये बघितल्या आहेत, की ज्यांनी 35 वर्षापूर्वी जे कामगार घेतले ते आजही आमच्याकडे काम करतात. कधीही कुठल्याही कामगाराला काढून टाकलेलं नाही. ही लघुउद्योजकाची मानसिकता असते. त्याची सगळ्या प्रकारची काळजी घेणं हा लघुउद्योजक आपला धर्म समजतो. आणि लघुउद्योग भारतीत एक उद्योग एक परिवार, याच्यामध्ये कामगार तर येतातच, सरकारी अधिकारी येतात, आमचे सप्लायर येतात, आमचे कस्टमर येतात, हे सगळे याच्यामध्ये येतात. त्यामुळे हा संस्कार आपण सगळ्या लघुउद्योग क्षेत्रामध्ये पसरवण्याचा गेले 25 वर्ष प्रयत्न करतोय. त्याचाही फार मोठा फायदा या लॉकडाऊन पिरियड मध्ये लघुउद्योग क्षेत्राला झालेला आहे. विषय फार मोठा आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय सरकारने केलेला आहे. मला त्यातलं सगळ्यात महत्वाचं अजून एक, गेल्या 3-4 दिवसापूर्वी नीती आयोगाने एक घोषणा केली सरकारतर्फे, की आता येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये 3 लाख कोटीचं एक दुसरं पॅकेज. आताचं पहिलं पॅकेज एक शॉर्ट टर्म पॅकेज होतं, की लघुउद्योगांना कोविडने जो झटका दिलाय त्या धक्क्यातनं सावरण्यासाठी म्हणून हे पॅकेज होतं. एक छोटीशी काठी होती चालण्यासाठी. आता अधिक गतीने चालण्यासाठी किंवा पळण्यासाठी म्हणून एक फार चांगलं पॅकेज केंद्र सरकारने आता येऊ घातलेलं आहे. ते पॅकेज आहे PLI या शॉर्ट फॉर्म मध्ये, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह असं त्याचा लॉंग फॉर्म आहे, की उत्पादनाच्या आधारावरती इन्सेंटिव्ह देणं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार, ज्यांनी कोणी या पॅकेजचा अभ्यास केलाय तो फार सखोल अभ्यास केल्याचं लक्षात आलेलं आहे, की भारतामध्ये जे इम्पोर्ट जास्त प्रमाणात होतो त्या इम्पोर्टला, कारण दुर्दैवाने भारताचा ट्रेड बॅलन्स जो आहे हा इम्बॅलन्स आहे, म्हणजे इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी. आणि दुर्दैवाने त्यातले 2 फॅक्टर सगळ्यात जे मोठे आहेत, एक भारतीय त्याच्यावर कंट्रोल आणू शकतात, एक म्हणजे सोन्याचं आयात, आणि जी दुसरी गोष्ट आपण टाळू शकत नाही ती क्रूड ऑइल. तर क्रूड ऑइल साठी बायोफ्युएल, सोलर एनर्जी याचा विषय सरकारने जोरात लावून धरला आहे. येणाऱ्या काळात कमी होईल. कालची जी आकडेवारी 2 दिवसापूर्वी आलेली आहे त्याच्यामध्ये सुदैवाने फार चांगले या सगळ्या याच्यात जे सिम्पटम्स दिसत आहेत, की पहिली चांगली गोष्ट म्हणजे यावेळी मान्सून फार चांगला झाला, सरासरीपेक्षा जास्त झाला, त्यामुळे पिकं जोमदार येणार आहेत. कृषी अर्थव्यवस्था या देशाच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात मोठं बळ देणार आहे. मी शेवटी त्याचा परत एकदा उल्लेख करीन. त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये जे नीती आयोगाने जे PLI घोषित केलेले आहे त्याच्यामध्ये 10 वेगवेगळे सेक्टर्स आहेत. कम्प्युटर रिलेटेड आहे, इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे, फूड प्रोसेसिंगच्या संबंधित आहे, ऑटोमोबाईलच्या संदर्भात आहे, टेक्सटाईलच्या संदर्भात आहे. असे 10 वेगवेगळे सेक्टर त्यांनी निवडलेले आहे. आणि जर एकाच पॅकेज जर तुम्हाला सांगितलं तर ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रासाठी विशेषतः महाराष्ट्रात आणि पुण्यात तर ऑटोमोबाईलचं न्यूक्लियसच आहे. 60,000 कोटी रुपयाचं प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह ऑटोमोबाईल फील्डसाठी दिलेलं आहे. हे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल याच्यासाठी असणार हे लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यामुळे इतकं मोठं म्हणजे सुरुवातीला काठी दिली, आता पळण्यासाठी म्हणून जॉगिंग ट्रॅक तयार करणं चालू झालेलं आहे असं मला वाटतं. त्या पॅकेजमध्ये फंड्स ऑफ फंडचा विषय दिला,
1500 कोटी पॅकेज, 1500 कोटी रुपये मुद्रा आणि शिशु लोनला इंटरेस्ट सबवेन्शन दिलं केंद्र सरकारने. 20,000 कोटी फंड्स ऑफ फंड ज्याला म्हणतात, की लघु उद्योगाला एमएसएमई ज्याला एक्सचेंज म्हणतो, शेअर मार्केटमध्ये एमएसएमई एक्सचेंज, मोठ्या कंपन्यांचं वेगळं, एमएसएमई साठी वेगळं. एमएसएमई एक्सचेंज साठी स्वतःला कॅपिटल उभं करण्यासाठी म्हणून 20,000 कोटी रुपये एमएसएमई सेक्टरसाठी गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. या 3-4 अतिशय महत्वाच्या बाबी या स्टिम्युलस पॅकेजमध्ये सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यामध्ये सरकारने पहिली 6 महिने जवळजवळ सप्टेंबर पर्यंत ESI PF मधलं कॉन्ट्रीब्युशन लघु उद्योगांचं सरकारने भरलंय. तो बोजा कमी झाला. 2 हेतू माझ्या लक्षात असं आलं उद्योग क्षेत्रामध्ये, की सरकारने लघु उद्योगांची लिक्विडिटी सांभाळली, की जो नेहमी खेळत्या भांडवलाचा विषय अडचणीचा येऊ शकतो, ती सांभाळली. दुसरं कामगारांना सांभाळलं, की ज्यामुळे परत कामगार कामात येतील लघु उद्योगांच्या ठिकाणी, उद्योजकांच्या ठिकाणी, आणि परत एकदा हा उद्योगाचा गाडा सुरळीत चालायला सुरुवात होईल. महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं, मी जे शुभंकर जे म्हटलं, ज्या शुभ चिन्ह दिसत आहेत, थोडा मला वाटतं वेळ लागू शकतो या सगळ्या गोष्टीला. 25 मिनिटं झाली आहेत, पण काही गोष्टी अनिवार्य दिसत आहेत, मला मांडणं आवश्यक वाटतंय. की 2 दिवसापूर्वी अर्थ मंत्रालयाने जे आकडे घोषित केले ते अतिशय शुभदायी आकडे आहेत. ही एक चांगली सुरुवात आहे. 4% जीएसटीचं कलेक्शन वाढलेलं आहे गेल्या वर्षापूर्वी, म्हणजे लॉकडाऊन पूर्वी, कोविड पूर्वीच्या वर्षामध्ये जे काही झालं होतं त्याच्यापेक्षा 4% जीएसटी कलेक्शन वाढलंय. इतक्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे वाढणं, हे मला वाटतं अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे याचं लक्षण आहे. तिसरी गोष्ट, एक्सपोर्ट 5.27% वाढलंय. माझ्यासारख्या उद्योजकाला सगळ्यात आनंद देणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे इम्पोर्ट 19.6% कमी झाला आहे. आणि त्यातले सगळ्यात 2 महत्वाचे घटक त्याच्यामध्ये आहेत जे मी आधी उल्लेख केले, ते म्हणजे सोन्याची आयात कमी झाली, जी नॉन प्रोडक्टिव्ह असते. दुसरं, क्रूड ऑइलची आयात कमी झाली, त्यामुळे परकीय चलन आपलं खूप वाचलंय. माझ्या एका मागच्या न्यूज प्रमाणे गेल्या महिन्यामध्ये मला वाटतं जवळजवळ काही बिलियन डॉलर, 13,000 का काहीतरी बिलियन डॉलर काहीतरी केंद्र सरकारने अमेरिकन ट्रेझरीमध्ये ठेवले. आता आकडा मला आठवत नाही नक्की, पण खूप मोठी अमाऊंट अमेरिकन ट्रेझरीमध्ये केंद्र सरकारने ठेवलेली आहे. तर अशी प्रगती, म्हणजे मला एक गैरलागू होणार नाही एक मुद्दा सांगायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा 2014 साली वाराणसी आणि बरोडा या 2 सीट्स त्यांनी लढवल्या होत्या लोकसभेच्या, आणि जेव्हा निकाल लागला आणि पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं, तेव्हा बरोडाच्या जाहीर सभेमध्ये, निकालाच्या आनंदासाठी म्हणून जी जाहीर सभा बरोड्यामध्ये आयोजित केली होती, त्या सभेतलं एक वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. 6 वर्षापूर्वीचं ते भाषण मला अजूनही आठवतंय. त्यात त्यांनी म्हटलं की माझ्यामध्ये अहमदाबादी खून आहे, अहमदाबादी रक्त आहे. या शब्दाचा अर्थ फक्त व्यापारी आणि इंडस्ट्रीचा माणूस समजू शकतो, की माझ्या याच्यामध्ये व्यापार आहे, अर्थ आहे. आणि हे आजचा काळ हा अर्थयुगाचा काळ आहे. अर्थाला महत्व दिलं पाहिजे. चाणक्यांनी जसं म्हटलं होतं की याची जी व्यवस्था आहे सगळी, ही सगळी धर्माची व्यवस्था ही अर्थावर आधारित असते. धर्मस्य मूलम अर्थ आणि अर्थस्य मूल राज्यम. म्हणजे धर्माचं मूळ हे अर्थ आहे आणि अर्थाचं मूळ राज्य आहे. त्यामुळे धर्मस्थापना म्हणजे चांगलं, धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नाही, तर चांगल्या प्रकारची समाज व्यवस्था, निरोगी समाज व्यवस्था उत्पन्न व्हायची असेल, आनंदी आनंद सगळ्या समाजामध्ये पसरायचा असेल, तर धर्माधीनित व्यवस्था आणि त्याचा आधार असतो अर्थ. आणि या अर्थाचे मूळ असतं राज्य, म्हणजे राजा. तो राजा किती संवेदनाक्षम आहे, तो किती निष्पक्ष, भ्रष्टाचार शून्य, त्याच्यावरती हे चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की असं एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. निसंशयपणे आपण याच्यात प्रगती करू असं मला वाटतं. काही ओझरता उल्लेख 2-3 गोष्टींचा करतो आणि माझं बोलणं संपवतो. या सपोर्टिंगने एका बाजूला आर्थिक सुधारणा, आर्थिक सपोर्ट करत असताना, PLIचं पॅकेज देत असताना, दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिसिटी संबंधित ड्राफ्ट तयार केला केंद्र सरकारने, की राज्य सरकारला गाईडलाईन्स दिल्या की उद्योजकांचे प्रश्न सोडवा, कसे सोडवायचे, मॅन्डेटरी काही गोष्टी केल्या आहेत, त्याचा फायदा लघु उद्योगांना होणार आहे. कामगारांसाठीच आता गेल्या काही दिवसांमध्ये जो कायदा पास केलाय, जे 3 मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत बिल, त्याचा फायदा
उद्योजकांना होणार आहे. त्याच्यामुळे कामगारांचं शोषण ठेवून आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर लेबर ठेवायचो, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लेबर ठेवायचो, त्याच्याऐवजी जो कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला कमिशन द्यावं लागायचं, ते कमिशन आता आम्ही डायरेक्ट कामगारांना देऊ शकतो. हा एक फार मोठा फायदा कामगारांचा होणार आहे आणि आमच्या डोक्यावरची टांगती तलवार जाणार आहे. हा एक मोठा फायदा उद्योजकांना मिळून मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. केंद्र सरकारने अजून केलंय की ह्युमन इंटरफेस अवॉइड केला इन्कम टॅक्स स्क्रुटिनी मधला. अशा ज्या सुधारणा त्या अविरत चालू आहे. जीएसटी रिटर्न मध्ये सवलत दिलेली आहे, आता रिटर्नच्या डेट्स वाढवलेल्या आहेत. अशा कितीतरी गोष्टी सारख्या रोज काही ना काही केंद्र सरकार प्रोएक्टिव्हली करतंय असं लक्षात येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या काळावर मात करून मला असं वाटतं की $5 ट्रिलियन ते उद्दिष्ट पंतप्रधान मोदींनी या देशापुढे काही महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी ठेवलेलं आहे, ते आपण नक्की गाठू शकतो याची मला खात्री आहे. आणि याचं एक कारण असं आहे की परवा रतन टाटांनी एका ठिकाणी बोलताना, ट्विट करताना असं म्हटलंय की आत्ताच्या काळामध्ये या देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्था रेटून नेईल असा त्यांनी शब्दप्रयोग केलाय. म्हणजे आता ग्रामीण क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं जे योगदान आहे, आता 6 महिने त्यांनीच आपल्याला तारलं. तेच जिवंत होते, त्यांचीच हालचाल होती, ते काम करत होते, कारण तिथे लॉकडाऊनचा परिणाम नव्हता, आवश्यकता नव्हती, त्यांनी काम केलं. याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर उद्योजक म्हणून मी असं म्हणेन, लघुउद्योग भारतीचं काम करताना जो अनुभव आला ते लक्षात घेऊन मी म्हणेन की याच्या पुढच्या काळामध्ये लघुउद्योग क्षेत्राने, लघुउद्योजकांनी ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि मी ज्या PLI पॅकेजचं हे केलं मध्ये उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग हा विषय आहे की फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेतकऱ्यांचा कृषी माल हा नाशवंत होऊन नाहीसा होतो, नष्ट होतो, कुजला जातो. तर त्याला काही प्रोसेसची यंत्रणा उभी केली, मग त्याच्यासाठी फार मोठी साखळी उत्पन्न करायला लागेल. मग ग्रेडिंगची असेल, पॅकेजिंगची असेल, ब्रँडिंगची असेल, शीतगृहांची असेल, अशा पद्धतीने साखळी उभी केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा फार प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणावरती भारताच्या जीडीपी मध्ये मोठं योगदान देऊन रोजगार उत्पन्न आणि एक सक्षम अर्थव्यवस्था उभी करण्यामध्ये प्रयत्न करेल असं मला वाटतं. या सगळ्या याच्यामध्ये अजून जे काही 2 मुद्दे थोडेसे आहेत, वेळ थोडा लांबतोय, पण जसं मी म्हटलं की जे आद्य शंकराचार्यांचं निर्माण षटकं होतं, महाराष्ट्राने जर निर्माणाची 6 षटकं जर सांभाळली, त्याचा जप केला, तर मला असं वाटतं टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग, ऑटोमोबाईल, त्याच्यानंतर बॅटरी स्टोरेज, त्याच्यानंतर PV सेल्स आणि टेक्सटाईल, हे 6 विषय महाराष्ट्राने हातात घेतले तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती रोजगार आणि उत्पादन वाढेल महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा लाभ देशाला होईल. लघुउद्योग भारतीने इम्पोर्ट सबस्टिट्यूट मध्ये मोठ्या प्रमाणावर हात सुरू केलेला आहे. इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटचाही त्याला सपोर्ट आहे. 7,000 कोटीची नुसती खेळणी आयात होतात, त्यासाठी प्रयत्न चालू आहे उद्योजकांचा. जे काही इम्पोर्ट होत आहे, चीनने आता सीमेवरती जो काही गोंधळ घालायला सुरुवात केली आहे, त्याचा एक ब्लेसिंग इन डिस्गाईज ज्याला आपण म्हणतो, की सगळ्या उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी चीनचा माल घेणं कमी करायला लागले, बंद करायला लागले. तर लघुउद्योगांना फार मोठी संधी या सगळ्या काळामध्ये आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती स्वदेशी उत्पादने निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था, क्वालिटीमध्ये, डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम नाही असा माझा 35 वर्षाचा अनुभव सांगतो. आपण अत्यंत यशस्वीपणे या कोविडला, लोक कोविड विसरून जातील आणि गमतीने त्याच्या कहाण्या सांगतील, वेगवेगळे विरोधात जशी येतात तशा प्रकारच्या कहाण्या प्रसृत होतील असं मला नक्की वाटतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था निश्चितपणे 2025 पर्यंत भारत एक देशात जगातली मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदय येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. एकूण देशातल्या उद्योगांचं आताचं चित्र आपण सर्वांसमोर ठेवलं, त्याचबरोबर त्या क्षेत्राच्या असणाऱ्या मर्यादा आणि त्या क्षेत्रात अंगभूत असणारे जे काही फायदे आहेत याचं सविस्तर विवेचन आपण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या उद्योगासंबंधात काही प्रश्न आता माझ्याकडे येत आहेत तर ते आपण नंतरच्या ह्याच्यात घेऊ. आता एकूण लोकसभेमध्ये जे काही लेबर कोड पास झालं त्या विषयासंबंधात आपल्या समोर माहिती ठेवणार आहेत माननीय सुहासजी जपे. मी सुहासजींना विनंती करतो की त्यांनी एकूण या विषयावर त्यांचं मत मांडावं. नमस्कार. मला लेबर कोड या विषयावरती बोलण्यासाठी
आयोजकांनी जी संधी दिली आहे त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. हे लेबर कोड जेव्हा पंतप्रधानांनी आणि पार्लमेंटमध्ये, राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली, या काळामध्ये अनेक जणांचे त्या विषयावरती मला फोन आले किंवा त्यांनी माहिती विचारली की हे आता अशा प्रकारचे कोड आणून त्या ठिकाणी फार मोठा अन्याय होणार आहे किंवा फार मोठे त्या ठिकाणी उलटपालट होणार आहे आणि याच्यामुळे अनेकांचं नुकसान होणार आहे. तर अशा प्रकारचे अनेक जण मला फोन करत किंवा माहिती विचारत होते. मी संपूर्णपणे विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही जी भीती आहे काही जणांच्या मनामध्ये ही अनाठाई आहे. त्याचं कारण असं आहे की आपण समजा जर विचार केला तर पूर्वी एक 26 वेगवेगळे चित्र होते आणि त्या चित्रामध्ये कुठल्या चित्रामध्ये घर होतं, कुठल्या चित्रामध्ये झाड होतं, कुठल्या चित्रामध्ये गाडी होती, कुठल्या चित्रामध्ये प्राणी होते. आणि नंतर मग सरकारने या तिन्ही, या 26 किंवा 25 जे कायदे आहेत, या 25 कायद्यांचं रूपांतर त्यांनी 3 कायद्यांमध्ये केलं. साहजिकच हे जे चित्र होतं ते मोठं झालं. मग त्याच्यामध्ये ते घर दिसत नव्हतं, त्याच्यामध्ये पूर्ण चित्र दिसायला, त्याच्यामध्ये डोंगर दिसायला लागले, त्याच्यामध्ये नदी दिसायला लागली, त्याच्यामध्ये घरं दिसायला लागले, त्याच्यामध्ये प्राणी दिसायला लागले. मग काही जण आक्षेप घ्यायला लागले की पहिल्यांदा मला तो माझा घर, माझी गाडी स्पष्टपणे दिसत होती, आता ती लहान दिसते. चित्र मोठं झालेलं आहे याच्याकडे कोणी लक्ष द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही. आज जर आपण भारतामध्ये परिस्थिती बघितली की ऑर्गनाइज किंवा संघटित कामगार किती आहे की ज्यांना कामगार क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या फायद्यांचं किंवा सोशल सिक्युरिटीचा फायदा मिळतो, तर असे कामगार 9% पण नाही आहेत. 10%, 9% आणि 10%च्या मध्ये काहीतरी ते त्या ठिकाणी असतील. म्हणजे भारतामध्ये काम करणारे जवळजवळ 90% कामगार असे आहेत की ज्यांना ग्रॅज्युटी नाही, त्यांना ESIC नाही, त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही, त्यांना वेगवेगळे अधिकार नाहीत. आज हे सोशल सिक्युरिटी किंवा इंडस्ट्रियल रिलेशन बिल किंवा ऑक्युपेशनल सेफ्टीचं जे त्या ठिकाणी हे 3 कोड झालेले आहेत, त्याच्यामध्ये सरकारने गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स अशा प्रकारचे 2 नवीन कायदे, कामगारांचा प्रकार या सोशल सिक्युरिटीच्या आवरणाखाली किंवा छत्राखाली त्यांनी आणलेला आहे. आता गिग वर्कर्स म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण विचार करतो की उबेर आहे किंवा झोमॅटो आहे किंवा काही उद्योगांना त्या ठिकाणी प्रवासामध्ये मदत करण्याकरता काही रिक्षा चालक आहेत किंवा नेहमी त्यांना त्या ठिकाणी ने-आण करण्याकरता काही कामगार आहेत किंवा काही कॉम्प्युटरवरती बसून घरून काम करतात किंवा त्यांना मदत करतात. नंतर मग सिने क्षेत्रामध्ये असलेले कामगार आहेत की त्याच्यामध्ये काही कलाकार असतील, नंतर मग त्या ठिकाणी फोटोग्राफर्स असतील की आतापर्यंत यांना अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नव्हता. ते कामगार नाही आहेत का? तेही कामगार आहेत. त्यांना त्या ठिकाणी मेडिकल बेनिफिट्स मिळायला पाहिजे, हो त्यांना मिळायला पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी आयुष्याच्या शेवटी त्यांची काही ग्रॅज्युटी, काही ती पुंजी जमा झाली, प्रॉव्हिडंट फंड मिळायला पाहिजे, हो मिळायला पाहिजे. परंतु वाईट असं वाटतं की अनेक सरकार, जे कामगारांचं सरकार म्हणून जे आतापर्यंत राहत होते, त्यांनी सुद्धा यांचा कधी, या 90% कामगारांचा कधी विचार केला नाही. साखर कारखान्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, यांचा सुद्धा कधी विचार झालेला नाही. आज या सरकारने या सर्व कामगारांना एका छत्राखाली, सोशल सिक्युरिटीच्या कोड खाली त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे जर आपण असं म्हटलं की त्या ठिकाणी 9% किंवा 10% कामगार आज आहेत, उद्या जर यांची संख्या 20% किंवा 25% किंवा 30%च्या आसपास जरी गेली, तरी आज ज्या कामगारांना फायदा मिळतोय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त कामगारांना या संपूर्ण कायद्यांचा फायदा मिळणार आहे. मग त्या ठिकाणी याच्या विरुद्ध आरडाओरडा करण्याचा किंवा याच्या विरुद्ध हे कामगार विरोधी धोरण आहे अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचा प्रश्न मांडण्याचं कारण नाही. या कायद्याने फायदा मिळणाऱ्यांची, कामगारांची संख्या ही दुपटीने किंवा तिपटीने वाढणार आहे. तो कामगारांच्या विरोधात आहे असं कसं काय म्हणता येईल? याच्यामध्ये त्यांनी 3 कोड, म्हणजे 3 जे चित्र मी मगाशी उल्लेख केला की या 25 कायद्यांचं त्यांनी 3 कायद्यांमध्ये रूपांतर केले. तर एक आहे इंडस्ट्रियल रिलेशन बिल, ज्याच्यामध्ये कामगारां आणि मालकांमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये काही समजा वाद असतील किंवा त्यांच्यामधले रिलेशन, त्यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी
जी काही योग्यता आहे किंवा जी काही आखणी केलेली आहे किंवा जी यंत्रणा उभी केली आहे ती या इंडस्ट्री रिलेशन बिल मध्ये आहे. दुसरी आहे ती सोशल सिक्युरिटी कोड आहे. या सोशल सिक्युरिटी कोड मध्ये जवळजवळ 9 ते 10 वेगवेगळे कायदे हे एकत्र केले. त्याच्यामध्ये ESIC असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युइटी असेल, असे वेगवेगळे कायदे त्यांनी त्याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत. आणि ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड याच्यामध्ये फॅक्टरीज ऍक्ट किंवा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट म्हणजे कामाच्या जागे संदर्भात किंवा त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या कायद्यांच्या सर्व्हिस कंडिशनच्या संदर्भात जे प्रश्न असतील हे प्रश्न त्यांनी या ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड याच्यामध्ये घेतले. याच्यामध्ये पूर्वी असं होतं की स्ट्रिक्ट होतं की त्या ठिकाणी 20च्या वरती असेल तर ESIC लागू आहेत. आता त्यांनी त्याची लिमिट वाढवली, पण त्याच्यामध्ये असं म्हटलं की हॅझार्डस जर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोकेदायक उद्योग असेल आणि त्या उद्योगामध्ये एक जरी कामगार असेल तरी त्या कामगाराला या ESIC किंवा या सोशल सिक्युरिटीचा लाभ मिळाला पाहिजे. हे वेगवेगळे कोड जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये आता जे कामगार आहेत या कामगारांना कुठल्याही प्रकारचा धक्का नाही. मला अनेकांनी सांगितलं की आता त्यांनी त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट वरती म्हणजे जे कायम कामगार आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट वरती जावं लागेल, अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. पूर्वी कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन एबॉलिशन ऍक्ट होतं, तो आता सुद्धा अस्तित्वात आहे. आता सुद्धा या कायद्यामध्ये म्हटलंय की जे कोर इश्यूज आहेत, ज्या कारणाकरता ती फॅक्टरी काम करते त्या कोर इश्यूज मध्ये, कोर एरियाज मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर अपॉइंट करण्याची परवानगी नाही. त्याच्यामुळे हा जो त्या ठिकाणी मुख्य म्हणजे प्रश्न निर्माण झाला होता की जे कायम कामगार आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलं जाईल, त्यांच्या कायमच्या नोकऱ्या चालल्या जातील, त्यांना त्या ठिकाणी फायदे मिळणार नाही, हा जो त्या ठिकाणी एक संशय निर्माण झाला होता हा एक अनाठाई संशय आहे. दुसरा मला त्या ठिकाणी अनेक वेळा असे प्रश्न विचारले की त्या ठिकाणी पूर्वी चॅप्टर 5E इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये होता, चॅप्टर 5E होता आणि त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त जर कामगार असतील तर त्या ठिकाणी सरकारची परवानगी घेतल्याशिवाय रिट्रेंचमेंट किंवा ले ऑफ करता येत नव्हता. ती या कायद्यामध्ये 100च्या ऐवजी आता 300 केलेली आहे. स्टँडिंग ऑर्डर्स जे पूर्वी होतं ते 50 आणि त्याच्या वरच्या जे कामगार आहेत त्यांना उद्योग आहेत त्यांना ते लागू होते. आता त्यांनी ती जी संख्या आहे 50 ऐवजी त्यांनी ती 300 केलेली आहे. मला अनेकांनी प्रश्न विचारले की मग आता याच्या खालचं काय? पूर्वी सुद्धा 20 पेक्षा जर कमी कामगार असतील तरी त्यांना स्टँडिंग ऑर्डर्स त्या ठिकाणी लागू होते. त्याच्या नियमाप्रमाणेच ती कंपनी चालत होती. त्यांच्यावरती जर त्या ठिकाणी कारवाई असेल तर ती या स्टँडिंग ऑर्डर्स प्रमाणेच घेतली जात होती. अगदी 2 कामगार जरी असेल, 10 कामगार असतील, 3 कामगार असतील, 1 कामगार असेल तरी त्यांना या सर्व्हिस रेग्युलेशन किंवा स्टँडिंग ऑर्डर्स प्रमाणेच त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई होती. दुसरं त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला लागू नाहीये म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकतात, मालकही काही करू शकतात, कामगारही काही करू शकतात, अशा प्रकारच्या लॉलेसनेस कधीही नव्हता आणि तो याच्या पुढे सुद्धा असणार नाही. मग हे कशा करता गेलं? तर अनेक उद्योग असे होते की ते त्या ठिकाणी 70 कामगार आहेत, 80 कामगार आहेत, त्यांना त्या ठिकाणी वाढ पुढे होण्याची शक्यता होती, पण त्यांच्या मनामध्ये यायचं की आता 100च्या वरती समजा जर आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा उद्योग वाढवता येणार नाही, मग आमच्यावरती बंधन येतील, आम्हाला त्या ठिकाणी रिऑर्गनायझेशन करता येणार नाही. मग त्या ठिकाणी ते काय म्हणायचे की आम्ही आमचा जो उद्योग आहे तो एवढाच पुरता मर्यादित ठेवतो, आम्ही आमचे कामगार काही 100च्या वरती जाऊ देणार नाही. आणि आता अशी परिस्थिती की 300 कामगार केल्यामुळे असे जे उद्योग आहेत की ज्यांना थोडीशी भीती वाटत होती ते आता त्यांच्या उद्योग वाढवण्याकरता पूर्णपणे त्या ठिकाणी काम करण्यास तयार असतील. याच्यामुळे जे कामगारांना उद्योग मिळत नव्हते त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या त्यांच्या काही कुठे जाणार नाहीत. कोर जे इश्यूज आहेत की एरियाज आहेत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करणार नाहीत. आज अनेक कामगार जे या वेगवेगळ्या कायद्यांपासून, वेगवेगळ्या सोशल सिक्युरिटी कोड पासून वंचित होते त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे. त्यांना एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट, त्यांना ESIC ऍक्ट, त्यांना प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट, त्यांना ग्रॅज्युइटी ऍक्ट याचे संपूर्णपणे त्यांना त्याचे फायदे मिळणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जी मनात भीती होती की या कायद्यांमुळे कामगारांचं अन्याय होणार आहे, त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत, मालकांना त्या ठिकाणी काहीही करण्याचा अधिकार मिळणार आहे, तर अशा प्रकारची लॉलेसनेस स्थिती होणार नाही, होण्याची शक्यता नाही. हे सगळे जे कामगार आहेत
हे भारतामध्ये जी घटना आहे या घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काम करत असतात. कायदा झाला की त्या ठिकाणी कायद्याने घटनेमध्ये जे अधिकार दिले त्याच्या अनुषंगाने त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे किंवा त्याच्यावरती त्यांचा अधिकार काढून घेतला जाणार नाहीये. उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की हा कायदा आल्यानंतर 200 पेक्षा जास्त कामगार म्हणजे 300 पेक्षा कमी असलेले कामगार एखादी कंपनी बंद झाली, त्यांनी जर ती बेकायदेशीरपणे केली असेल तर त्या ठिकाणी त्यांना कोर्टामध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागण्याचा पूर्णपणे अधिकार असणार आहे. म्हणजे त्यांच्या हातातले अधिकार काढून घेतले असं कधी होणार नाही. पण उलट त्या ठिकाणी त्यांना फायदा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्र आज ह्या ज्या सोशल सिक्युरिटी पासून लांब होते. अनेक कामगार असे होते, मी बघत होतो की ऊसतोड कामगार असतील किंवा टॅक्सी चालक असतील की जे उद्योगाला एखाद्या उद्योगाला सर्व्हिस देत आहेत, रिक्षा चालक असतील, 5 व्हीलर असतील, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये ESIC नाहीये, त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाहीये, त्यांना ग्रॅज्युटी नाहीये. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना कुठल्याही प्रकारचं असं बेनिफिट किंवा त्यांना त्या ठिकाणी सिक्युरिटी ही त्या ठिकाणी मिळत नव्हती. आज मला असं वाटतं की या नवीन कायद्यांमुळे जर आत्मनिर्भर भारत करायचा असेल तर हे जे 10% कामगार आहेत हे कमीत कमी 25% 30% पर्यंत जाणं फार आवश्यक आहे. जर हे कामगार फक्त 10%च राहिले तर 90% कामगार असे राहतील की ज्यांनी भारताच्या 75% GDP 75% GDP मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांना त्याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे हे जे 3 कायदे आलेले आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनाठाई किंवा कामगारांना त्या ठिकाणी नुकसान होईल असं या तिन्ही कायद्यांमध्ये काही नाही. त्यांचे आतापर्यंत जे अधिकार आहे ते अबाधित आहेत. त्यांना ते अधिकार त्यांना मिळणार आहेत. कुठलंही कोर्ट, मग ते राज्य शासनाचा असेल किंवा केंद्र शासनाच्या अखत्यारीत असेल, नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग करणार नाही याची खात्री हे त्या ठिकाणी असलेल्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट घेणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आता कुठल्याही कायद्याचं प्रोटेक्शन नाही किंवा कायद्याचं संरक्षण नाही, ही सुद्धा अनाठाई भीती ही कामगारांच्या मनातली त्या ठिकाणी निघाली पाहिजे. महाराष्ट्रापुरता सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये MRTO अँड पल्प ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र रिकॉग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ऍक्ट अशा प्रकारचा कायदा आहे, तो सुद्धा असणार आहे. तो आतापर्यंत काय अनेक कामगार त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांना फायदा मिळालेला आहे. 2 कामगार असतील, 1 कामगार असतील, 10 कामगार असतील, 50 कामगार असतील तरी त्या ठिकाणी त्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न या कोर्टाच्या मार्फत किंवा या कायद्याच्या मार्फत त्यांना सोडवता आले. त्यामुळे त्यांच्यावरती महाराष्ट्रामधल्या कामगारांवरती अशा प्रकारचा इमिजिएटली कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय होण्याची कुठलीही शक्यता नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर तिन्ही जर कायदे बघितले आणि पूर्वीचे कायदे बघितले तर त्याच्यामध्ये त्यांनी काही फारसा फरक केलेला नाहीये. त्याच्यामुळे कार्यप्रणालीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी फरक केलेला आहे. काही आकड्यांमध्ये किंवा आपण त्याच्या असं म्हणू की त्या ठिकाणी नंबर ऑफ वर्कर्स किंवा त्याच्या संबंधात असलेले जे वेगळे वेगळे विषय आहेत त्याच्या कार्यपद्धतीमध्ये फरक केलेला आहे, पण तो कामगारांच्या विरोधात आहे असं कुठेही त्यातनं लक्षात येत नाही. आतापर्यंत इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये रेकॉग्निशन हा प्रकार नव्हता. त्या ठिकाणी तो रेकॉग्निशन ऑफ युनियन्स म्हणजे त्या ठिकाणी युनियनला मान्यता देणं याच्या बाबतीची त्या ठिकाणी पद्धती आलेली आहे. निगोशिएटिंग काउन्सिल्स किंवा निगोशिएटिंग युनियन, पूर्वी काही उद्योगांमध्ये 2 युनियन्स होत्या, 3 युनियन्स होतात. मग त्या ठिकाणी जी मेजॉरिटी युनियन असेल त्याच्याच बरोबर फक्त चर्चा होत होती. बाकीच्या युनियन्सना त्यांचं फक्त त्या ठिकाणी त्याच्या मागे जायचं असंच फक्त त्यांच्या हातात होतं. परंतु आता या नवीन कायद्यांमध्ये जे एखाद्या उद्योगामध्ये समजा 2 किंवा 3 युनियन असेल तर त्यांच्या असलेल्या मेंबरशिप प्रमाणे त्याप्रमाणे त्यांना त्या निगोशिएटिंग काउन्सिलमध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे असं जर आपण बघितलं तर कामगारांवरती या सर्व प्रकरणामध्ये किंवा या तिन्ही कोर्ट्समध्ये अन्याय झाला, अन्याय होण्याची शक्यता आहे किंवा त्यांचे काही अधिकार काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचं काही झालेलं नाहीये. मला असं वाटतं की हा जो या सरकारचा प्रयत्न आहे की जे 10% कामगार आहेत ते 50% पर्यंत त्यांना वाढवायचे, बाकीच्या 50%चा सुद्धा काय करायचं त्या ठिकाणी सरकार विचार करते. परंतु आज फक्त 10% आहेत, ती संख्या वाढून कमीत कमी 50% कामगारांना वेगवेगळ्या कायद्यांची सुरक्षितता, त्याचे फायदे, त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या रिटायर्ड किंवा सेवानिवृत्तीच्या काळामध्ये
किंवा वय झाल्यानंतर काम जर करता येत नसेल तर त्या काळामध्ये त्यांच्याकरता काहीतरी सोय सवलती त्या ठिकाणी सरकारने विचार केलेला आहे. हा अत्यंत स्तुत्य विचार केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या संपूर्ण हे जे कामगार आहेत, या कामगारांचा विचार कोणी केलेला नव्हता. त्यांना कामगार कायद्याच्या अधिपत्याखाली आणावं असा सुद्धा त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न झाला नव्हता. आज जो हा प्रयत्न झालाय तो खूपच चांगला प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामुळे मला असं वाटतं की भारतातल्या कामगारांना एक वेगळी दिशा मिळेल. भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक आधार मिळेल आणि या आधारामुळे त्यांचं संपूर्ण त्यांच्या कुटुंबाचं जनजीवन, त्यांचं आयुष्य, त्यांना त्या ठिकाणी मिळणारी सुरक्षितता याच्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. मला असं वाटतं की या तिन्ही कायद्यांचा जो अभ्यास आहे, हे जे सर्व्हिस रूल्स आल्यानंतर तो जास्त स्पष्ट होईल. आता ढोबळमानाने त्याच्यामध्ये जे फरक पडलेले आहेत, त्या फरक जे आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याचा जो विपरीत परिणामाचं एक चित्र उभं केलेलं आहे, त्याच्या बाबतीत मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कदाचित त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हे फ्रेम झाल्यानंतर याच्यामध्ये अजून स्पष्ट दिशा दाखवणारा प्रयत्न आपल्याला करता येईल. देशपांडेजी, मला असं वाटतं की हा विषय मी दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद सुहासराव. एकूण ओव्हरऑल चित्र जे ज्याला जिगजॉ पझल असं म्हणू, असं पझल तुम्ही मांडण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या संबंधात काही प्रश्न माझ्याकडे आता मागापासून 3-4 प्रश्न आलेले आहेत. आपण आता आधी उद्योगासंबंधातले प्रश्न घेऊया आणि त्यानंतर मग कामगार या विषयातले प्रश्न घेऊया. असं करूया. रवींद्रजी बरोबर आहे ना? ठीक आहे ना? हो, काहीच अडचण नाही. आता ओपनिंग तुम्ही नाही सिनियर आहात त्यामुळे तुम्ही ओपनिंग आहातच, काही प्रश्न नाही. आधी बळी मोठ्याला देऊन टाकायचा. विषय असा आहे की आता कोविडमुळे एक परिस्थिती अशी निर्माण झाली. समजा उदाहरण म्हणून मी तुम्हाला विचारतो की एक मोठा कारखाना तुमचा होता काय, समजा XYZ एक प्रोडक्शन होता आणि एकाच ठिकाणी केंद्रित होता, शहरी विभागात होता, म्हणजे शहराच्या आसपास होता. पण आता यामुळे यातल्या काही फ्रॅक्शन करून, याचे काही तुकडे करून बाहेर नेण्याचा विषय किंवा शहरापासून थोडं दूर जाऊन अजूनही ग्रामीण विभागात जाण्याचा प्रयत्न असा होऊ शकेल का, हा एक भाग. आणि कारखान्यांचं जे एकूण साईज आहे तो डाऊन साइजिंग होईल काय, असा काही विषय आता चालू आहे का किंवा काही होऊ शकतं का? म्हणजे तुम्ही लघुउद्योगापुरता हा विषय विचारला का मोठ्या कंपन्या? लघु उद्योग आणि मध्यम म्हणूनच उद्योग विश्व म्हणून मी तुम्हाला विचारतो. आम्हाला डाऊन साइजिंगची गरजच नाही, कारण आमची साईजच मुळात लहान आहे. ओके. विषय असा आहे म्हणजे पण ज्याला आपण PMRDA म्हणतो एका अर्थाने, म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन, पुण्यापुरतं बोलायचं झालं तर, आता पुणे असल्यामुळे, तर ऑलरेडी PMRDA मध्ये खूप मोठ्या इंडस्ट्री शिफ्ट झाल्या आहे फार पूर्वीपासून. म्हणजे माझी स्वतःची इंडस्ट्री भोसरीमध्ये होती 1985-86 ला. ती आहेच, ती छोटीच आहे, छोट्या जागेवरती. पण मोठी इंडस्ट्री भोसरी पासून एक 15 किलोमीटर वरती आळंदी वडगाव रोड वरती एक चरोली खुर्द म्हणून छोटीशी एक वाडी आहे. त्या वाडीमध्ये 1995 पासून माझी इंडस्ट्री चालू आहे. आणि तिथल्या ठाकर वस्तीतले निरक्षर मुलं, त्यांना फक्त सही करता येते, असे 40 कामगार, 40 मुलं तिथे काम करतायत. म्हणजे हा प्रयोग त्याच वेळी सुरू झालेला आहे. शासनाने ज्या काही योजना त्यावेळेच्या शासनाने दिल्या होत्या, आणि ही एक प्रक्रिया आहे, ती निरंतर चालूच राहील. पण शेवटी कसं असतं की आम्ही मोठ्या कंपन्यांवरती बऱ्यापैकी अवलंबून असतो, कारण माझी स्वतःची ऑटो कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे. वी आर रनिंग ॲज अँसिलरी युनिट ऑफ टाटा मोटर्स, बॉश, कॅटरपिलर. त्यामुळे आम्हाला आमचा कस्टमर हा नेक्स्ट डोअर लागतो किंवा त्यांनाही त्यांचा सप्लायर नेक्स्ट डोअर लागतो. त्यामुळे अँसिलरी युनिट्स हे फार काही शहराच्या बाहेर जातील असं नाही, पण ज्यांचे प्रोडक्ट्स आहेत की ज्या प्रोडक्ट्स हे ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी विकले जातात, तर ते आजूबाजूला जाऊ शकतात, त्यांना काही अडचण नाहीये. डाऊन साइजिंग होण्यापेक्षा वाढतील असं मला वाटतंय. एक प्रश्न असा आहे की आता आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती होत नाही असं आपण म्हणतो सगळेजण. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की रोजगार निर्मिती नाही, कमी होती आहे. तर आता या
कोविडमुळे आणि केंद्र सरकारच्या या सगळ्या बदलत्या भूमिकांमुळे कृषी केंद्रित उत्पादन म्हणजे कृषी उत्पादनावर केंद्रित कौशल्य एक आणि सरकार आता या सगळ्यासाठी कौशल्य आधारित उपक्रमांसाठी काही विशेष प्रयत्न करते. तर या दोन्हीचा उपयोग उद्योग विश्वाला कितपत होईल? आता सरकारने जसं मी म्हटलं की आता जे येणारं पॅकेज आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग हा त्यांनी विषय घेतलेला आहे. जे 10 सेक्टर त्यांनी आयडेंटिफाय केले. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फूड प्रोसेसिंग मध्ये प्रचंड स्कोप आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फूड प्रोसेसिंगला फार पूर्वीपासून सुरुवात झालेली आहे. प्रवीण मसाले असेल, केफर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सह्याद्री ॲग्रो प्रोड्यूस असेल, त्या लोकांनी काम सुरुवात केलेलं आहे. पण आता परत एकदा फोकस म्हणजे मला एक नारायण मूर्तींचं फार जुनं एक इकॉनॉमिक टाइम्स मधला इंटरव्ह्यू आठवतोय 10-15 वर्षापूर्वीचा. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारताची प्रगती तेव्हाच होऊ शकते, भारतीयांकडे एक गुण आहे तो म्हणजे फोकस करण्याचा. त्यांनी अजून 2 गुण आत्मसात केले पाहिजे. एक इटालियन्सची सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि अमेरिकन लोकांचा प्रोफेशनलिझम, त्यांची व्यावसायिकता. तर व्यावसायिकता, सृजनशीलता आणि फोकस जी भारतीयांचा मोठा गुण आहे, एकदा ठरलं की त्या दिशेने तो मुसंडी मारतो. हे 3 गुण एकत्र करून येणारी पिढी, मला असं वाटतं आता खेड्यापाड्यात जे आम्ही फिरत असतो या सगळ्या कामाच्या निमित्ताने, नवीन पिढी ही उत्सुक आहे काही करण्यामध्ये. आणि उद्योजक, मी तर असं म्हणेन की जे नोकरी सोडून गेलेत, ज्यांना स्किल आहे, ज्यांच्याकडे थोडे पैसे आहेत, ते सुद्धा आता शेतीमध्ये जायला लागले. म्हणजे परवाचं एक उदाहरण मी नाशिकचं वाचलं. एका मोठ्या कंपनीत असलेले अधिकारी नावाचे बंधू, आडनाव अधिकारी, नावाने नाही, अधिकारी नावाचे बंधू ठाण्यातल्या शोर्ले नाव छोट्या पालघर जिल्ह्यामध्ये छोट्या गावात जाऊन त्यांची शेती करायला लागली आहे. त्यांचा भाऊ पण अभियंता आहे, पत्नी पण अभियंता म्हणजे इंजिनियर आहे. पण त्यांनी आता तिथे प्रगत शेती करायला सुरुवात केलेली आहे. ॲग्रो बेस्ड प्रोडक्शन काहीतरी करायचं असं त्यांनी प्लॅनिंग केलंय या लॉकडाऊनचा. ही एक पुढे आलेली गोष्ट आहे, पण अशा अनेक घटना नक्कीच झालेल्या आहेत देशभरामध्ये, याची मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की या MSME मध्ये आता एकूण जे काही चित्र मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मेक इन इंडिया आणि ब्रेक इन इंडिया, त्यापैकी ब्रेक इन इंडिया वाले असं चित्र निर्माण करतायत की धूळधाण झालेली उद्योगधंद्यांची, स्मॉल स्केल सगळे बंद पडलेले आहेत, एकूण मालकांना कामगारांना कोणी विचारायला तयार नाही किंवा मालकही जे कारखाने बंद पडले ते बघायला तयार नाहीत. अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जातंय जे चुकीचं आहे आणि जे निराशाजनकच चित्र लोकांसमोर ठेवलं जातंय. तर नक्की यामध्ये असं काही आहे का किंवा चित्र नक्की काय, व्हॉट इज द एक्झॅक्ट पिक्चर? माझा म्हणजे मी जसं उल्लेख केला बोलण्यामध्ये की 35 वर्षापासून माझा अनुभव असा आहे की आम्हाला कामगारांची कायमच वानवा राहिलेली आहे. उद्योग क्षेत्राला, लघु उद्योग क्षेत्राला मिळत नाही. आणि जेव्हा ग्रामीण भागात जातो तेव्हा शेतकरी म्हणतात की आम्हाला शेतमजूर मिळत नाही. म्हणजे शहरातले उद्योगधंदे म्हणतात की आम्हाला मजूर मिळत नाही आणि शेतकरी म्हणतो आम्हाला शेतमजूर मिळत नाही. तर मग बेरोजगारी आहे कुठे? त्याचा आता अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, त्यांना जे स्वतःला बेरोजगार म्हणतात त्यांना रोजगार पाहिजे तो व्हाईट कॉलर रोजगार पाहिजे, किंवा आता जो एक्झिस्टिंग रोजगार आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वरचा रोजगार पाहिजे. सरकारी नोकरी पाहिजे, कुठेतरी कंपनीमध्ये मोठी नोकरी पाहिजे, अशा ऍस्पिरेशन असलेली ही बेरोजगार मंडळी आहे. ऍक्च्युली ते बेरोजगार नाहीये, त्यांना अपलिफ्टमेंट करण्याची इच्छा आहे म्हणून ते स्वतःला बेरोजगार म्हणतात, असा आमचा अनुभव आहे. आणि धुळधाण वगैरे हा विषय नाहीये. इंडस्ट्री तर वाढत चाललेले आहेत. म्हणजे मी आता कालच औरंगाबादला फोन केला होता, बजाज ऑटोचं 14% एक्सपोर्ट या वर्षी वाढलेलं आहे. 14% एक्सपोर्ट वाढलंय. बजाज ऑटोचं आत्ताच प्री कोविड पेक्षा प्री कोविडच्या लेवलला आता त्यांचा सेल आलेला आहे. आणि येणारा जो फेस्टिव्ह सीझन आहे, म्हणजे भारतीय समाजाने आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजे की अर्थव्यवस्था हलती ठेवण्यासाठी, समाज आनंदमय राहण्यासाठी म्हणून जी उत्सवांची रचना केली आहे ती अद्भुत आहे. येणारा जो नवरात्र उत्सवापासून जे काही सुरू होणार आहे उत्साहाचं, प्रगतीचं गणित, हे पुढेच जाणार आहे याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाहीये. इतक्या 35 वर्षाच्या दीर्घ अनुभवाच्या आधारावर मी सांगतो. मी 97 साली सुद्धा अशा प्रकारचं स्लो डाऊन बघितलं होतं की जे जवळजवळ 21 महिने टिकलं होतं, कारण सगळे सरकार खाली पडायची केंद्र सरकारातली.
आणि जेव्हा 99 साली वाजपेयींचं सरकार आलं तेव्हा इकॉनॉमी स्थिरतावरून ग्राफ वर जायला लागला होता. त्यावेळेला माझ्यासारख्याला, माझ्या पिढीतल्या लोकांना कोविडचा स्लो डाऊन फार काही आहे असं वाटत नाही. धन्यवाद. काही लोकांना प्रश्न असतील तर आपण नंतर व्यक्तिशः विचारू शकतो. आपण सुहासराव जपेंना एक दोन प्रश्न विचारूया कामगार क्षेत्रासंबंधातले. तुम्ही सुहासराव सांगितलं की या सगळ्यामध्ये या क्षेत्रामध्ये जी काय आता गदारोळ चालू आहे किंवा माध्यम जी काही विचित्र चित्र निर्माण करतायत की आता 300 कामगारांच्या खाली आले तर त्याचं म्हणजे 10 कामगार असले की त्याचं काही खरं नाही, ते कामगारांचं भवितव्य अंधकारमय झालंय असं एक चित्र निर्माण केलं जातं. एक दुसरं सगळीकडे विषय असा येतो, म्हणजे अनेक कामगारांना अनेक कार्यकर्त्यांना पण असंच वाटतं की केंद्र सरकारच्या कायद्यावरती आता चर्चा चालू आहे आणि नंतर तुम्ही पण ते MRTVP आणि PVPLP ऍक्ट सांगितलं. म्हणजे नक्की हे कामगार प्रश्न किंवा कामगारांचे विषय हे काय केंद्र आणि राज्य हे नक्की कोण बघतं? दोन्ही चांगले प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देतो की पूर्वी 100 चॅप्टर 5 जो होता तो 100 कामगारांना त्या ठिकाणी 100च्या वरती जर असतील तर त्या ठिकाणी लागू होता. हा जेव्हा कायदा लागू होता, 100चं लिमिट होतं, त्यावेळेस सुद्धा 100 पेक्षा जास्त जे युनिट होते ते त्या ठिकाणी बंद होत होते किंवा त्या ठिकाणी त्यांच्यावरती जर काही कारवाई झाली किंवा त्याच्यावरती जर कामगारांना जर केलं तर कामगारांना त्यांचा अधिकार होता. 100 पेक्षा कमी जर कामगार असेल तरी त्या ठिकाणी कामगारांना त्याचा अधिकार होता. आता ही 100चा आकडा जर 300 झाला तर त्या ठिकाणी मला असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी बदलणार आहे. उलट त्या ठिकाणी कामगारांना जो अधिकार याच्या आधी होता तो आता पण असणार आहे. असं जर आपण गृहीत धरलं की त्या ठिकाणी 150 किंवा 200 किंवा 100 पेक्षा खाली असलेला कामगार किंवा एखादा उद्योग समजा जर काही कारणाने बंद झाला तर बंद होताना कामगारांना जे फायदे आहेत, कामगारांचे जे अधिकार आहेत ते अधिकार आज सुद्धा त्या ठिकाणी अबाधित आहेत. कुठलाही उद्योग हा बंद करण्याकरता सुरू होत नाही, तो बंद होतो काही दुर्दैवी कारणाने बंद होत असेल, पण त्या ठिकाणी असलेले कामगारांचे अधिकार हे पूर्वी होते, आता सुद्धा असणार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे. त्यामुळे 100 पेक्षा खाली कामगार आहेत तर त्या ठिकाणी सगळे कामगारांचे अधिकार निघून गेलेले आहेत अशा प्रकारचं काही याच्यामध्ये तरतुदी नाही आहेत. दुसरं असं आहे की त्या ठिकाणी कामगार कायदे हे कॉन्करंट लिस्ट मध्ये आहेत. म्हणजे केंद्राने कायदे केले की राज्य सरकारला त्याच्यामध्ये नियम करता येतात किंवा त्याच्या अंतर्गत असलेले वेगवेगळे कायदे सुद्धा राज्य सरकारला करता येतात. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हा महाराष्ट्रामध्ये आहे, तसं MR2 आणि पल्प ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. उलट आता हा नवीन सुधारित जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आलेला आहे किंवा जो इंडस्ट्रियल रिलेशन बिल आहे त्याच्यामध्ये MRTVच्या अनेक प्रोव्हिजन्स हे अंतर्भूत केलेले आहेत. पूर्वी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये डायरेक्टली कामगाराला कोर्टात जाता येत नव्हतं. त्याला त्या ठिकाणी रेफरन्स आधी कामगार आयुक्तांकडे जायचं आणि कामगार आयुक्तांनी नंतर मग त्या ठिकाणी तो कोर्टाकडे पाठवायचा, अशा प्रकारची प्रोव्हिजन होती. नंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये सुद्धा त्यांनी बदल केला आणि कामगाराला सरळपणे लेबर कोर्टामध्ये किंवा लेबर ट्रिब्युनल मध्ये किंवा इंडस्ट्रियल ट्रिब्युनल मध्ये जाता येईल अशा प्रकारची प्रोव्हिजन ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे कामगारांचा जो अधिकार आहे, युनियन्सचा जो अधिकार आहे, तो अधिकार त्यांचा अबाधित राहिलेला आहे. पूर्वी इंडस्ट्रियल डिस्प्यूट या संज्ञेखाली कामगाराला कमी केलं तर तो विषय येत नव्हता. त्याच्याकरता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये सेक्शन 2A त्यांनी ऍड केला. आता नवीन कायद्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी त्याला कमी केल्याचा वाद हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला सुद्धा प्रत्येक कामगाराला हा त्या ठिकाणी कोर्टामध्ये डायरेक्टली जाण्याचा पूर्णपणे अधिकार असणार आहे. उलट त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता कमीत कमी युनिट करता जो आहे तो 20 कामगारांचा आहे. म्हणजे या इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी 20 कामगार आहेत किंवा 20 पेक्षा जास्त कामगार आहेत त्या ठिकाणी ग्रीव्हन्स कमिटी ही त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत स्थापन व्हावी, जिथे कामगारांचे प्रश्न हे त्या ठिकाणी सोडवता येतील. त्या कमिटीमध्ये कामगारांचे प्रतिनिधी पण असतील आणि व्यवस्थापनाचे पण प्रतिनिधी असतील. त्यामुळे जर आपण बघितलं तर या इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये
20 कामगार आणि त्याच्यापेक्षा जास्त, या सगळ्यांचा विचार हा या इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये केलेला आहे. पूर्वी युनियनचं रेकॉग्निशन फक्त एकाच युनियनला मिळायचं. आता निगोशिएटिंग काउन्सिल करून त्यांना बाकीच्या युनियन्सना सुद्धा कामगारांचे प्रश्न मांडता येतील अशा प्रकारची रचना ही या नवीन कायद्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे कामगारांचे किंवा युनियनचे किंवा व्यवस्थापनाचे अधिकार कमी केलेत, काढून घेतलेत असं काहीही झालेलं नाही. धन्यवाद. दोन विषय जे सातत्याने माध्यमांनी मांडलेले आहेत त्या विषयांवर जरा थोडं क्लॅरिफिकेशन किंवा नेमकं मत आपण दिलं तर बरं होईल. एक विषय असा येतोय की पूर्वी कामगारांना 14 दिवसाची किंवा 21 दिवसांची नोटीस देऊन संपावर जाता येत होतं. आता त्या ठिकाणी 60 दिवसांची नोटिसीचा आग्रह सरकारने धरलेला आहे. हा एक भाग. दुसरा, तुम्ही निगोशिएटिंग कमिटीचा विषय आता मला सांगितलाच. त्यामध्ये तिसरा, या संबंधातलं तुमचं मत मला सांगा आता, की इंडस्ट्रियल रिलेशन बिल आता त्याला कायदा म्हणू आपण, इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट किंवा त्याचं जे काही कोड होईल आता नाव येईल त्याचे कायदे बनल्यानंतर कायदा होईल. पण या सगळ्या हा एकाच नुसता तुकडा न पाहता या सगळ्या पार्श्वभूमीवर हा तो पाहायला पाहिजे काय? म्हणजे समजा अगदी असं बघितलं तर नुसतं तुम्ही अगदी आता छोटस आपलं कामगाराचं उदाहरण घेतलं तर, समजा कुठले उदाहरण घेतलं तर जेवायला बसल्यानंतर फक्त ताटामध्ये भाकरी मांडून ठेवली असं न बघता शेजारी ठेवलेला कांदा, पलीकडे असलेलं मीठ, मग ठेवलेलं पिठलं, अगदी गरीबाचं खाणं म्हणून राशनाचा मिरच्याचा ठेचा, असा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाकरी पाहायला पाहिजे का नुसतीच भाकरी पाहायला पाहिजे? ओनली इंडस्ट्रियल रिलेशन बिल और आयदर एन्व्हायरमेंट ऑफ एव्हरी ऍक्ट असं पाहायला पाहिजे? असं जरा मला या दोन गोष्टींवर सांगितलं तर बरं होईल. मगाशी मी म्हटलं की एक मोठं चित्र आता जेव्हा आपल्या समोर आलेलं आहे, या 25 कायद्यांचं रूपांतर 3 कायद्यांमध्ये झालेलं आहे. आता त्या ठिकाणी असलेलं पूर्वी मला एक मोठं काहीतरी दिसायचं, आता ते दिसणार नाही. आता मला संपूर्ण चित्र दिसतंय. त्याच्यामुळे जसं आता आपण म्हटलं त्याप्रमाणे या ताटामध्ये अनेक गोष्टी आता आलेल्या आहेत. त्यामुळे बघताना या संपूर्ण ताटाकडे आपण बघितलं पाहिजे. याच्यामध्ये अनेक कामगारांचे फायदे होणारे, अनेक कामगारांना याचे संरक्षण मिळणार आहे, त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि संपाच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलंय की 60 दिवसाची नोटीस आणि 14 दिवसाची नोटीस असं दोन्ही त्या ठिकाणी अभिप्रेत या इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये केलेला आहे. 60 दिवसाची नोटीस ह्याच्या करता की त्या ठिकाणी कन्सिलेशन ऑफिसर असेल किंवा इंडस्ट्रियल रिलेशन बिल मध्ये जे वेगवेगळे इतर अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नावरती मार्ग काढण्याकरता त्यांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. आणि ते प्रश्न जे आहेत ते संबंधित अधिकारी किंवा फॅसिलिटेटर यांच्या समोर त्या ठिकाणी जाऊन कामगारांना संप करू लागण्याची आवश्यकता पडणार नाही, असा प्रकारचं चित्र या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. एखाद्या प्रश्नाचं जर तो प्रश्न सोडवण्याकरता आधीच जर त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले तर तो प्रश्न वाढणार नाही. 60 दिवसाची नोटीस दिली तर त्या ठिकाणी कामगारांना संप करण्याचा अधिकार काढून घेतला असं होत नाही, परंतु 60 दिवसामध्ये या संपूर्ण कामगारांना किंवा या युनियनला वेगवेगळे जे अधिकारी या कायद्यामध्ये म्हटलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. आणि 14 दिवसाची नोटीस देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी प्रारूप दिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा संप करण्याचा अधिकार हा या कायद्याने काढून घेतलेला आहे असं कुठेही नाही. उलट या ठिकाणी या कायद्यामध्ये कामगारांना संपावरती जाऊ लागू नये त्याच्याकरता नेमलेले अधिकारी यांनी काम करून कामगारांचे प्रश्न सोडवावे याच्याकरता तो जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरता हा एक मोठा भर आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे त्या ठिकाणी असलेला वादच नाहीये. कामगार आणि मालकांचे किंवा व्यवस्थापनाचे वाद हे एकंदर उद्योगाचे जर बघितलं तर ते 1% किंवा 2% पण नसतात. म्हणजे समजा जर त्या ठिकाणी आपण जर बघितलं की कामगारांमुळे त्या ठिकाणी किंवा या वादांमुळे कंपन्या बंद पडल्यात का, तर नाही, तशामुळे होत नाही. ते प्रमाण अत्यंत कमी आहे. ते वेगळ्या कारणाने त्या ठिकाणी बंद होत असतील, वेगळे प्रश्न त्यांचे निर्माण झालेले असतील, पण कामगार आणि मालक या दोघांमध्ये वाद झालेत आणि उद्योग बंद पडलेत हे फार कमी होतं. कामगारांना त्या ठिकाणी काढलंय किंवा त्या ठिकाणी असं काही चित्र नाहीये की प्रत्येक कंपनीमध्ये समजा जर 100 कामगार असतील आणि त्यांचे 200 केसेस कोर्टामध्ये आहेत किंवा त्या ठिकाणी 1000 कामगार आहेत त्यांचे 1500 केसेस कोर्टामध्ये, असं कधीही नसतं. जर एखादी कंपनी असेल तर त्याचे साधारणतः 1% किंवा 2% वाद हे कोर्टापर्यंत जातात. बाकीचे वाद हे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मशिनरी, मालक, युनियन्स
हे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे मी त्या ठिकाणी आज लेबर कन्सल्टंट म्हणून काम करतोय किंवा वकील म्हणून काम करतोय, तर मला सांगायला नेहमी वाटतं की एकंदर जे वाद होतात त्याच्यापैकी 2% 3% वादच फक्त कोर्टात जातात, बाकीचे वाद हे परस्पर संमतीने सुटत असतात. त्याच्यामुळे प्रयत्न संमतीने सुटण्यासाठी जास्त करणं आवश्यक आहे आणि तो या संपूर्ण नवीन कोडमध्ये पूर्णपणे झालेला आहे. आणि जो आतापर्यंत कधी प्रयत्नही झाला नव्हता, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता, तो या नवीन कोडमध्ये केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण बघताना एक लहानसं चित्र न बघता एक मोठं चित्र जे आपल्या समोर आलेलं आहे ते बघावं. आणि या कामगार कायद्यांमध्ये जे नवीन आलेले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कामगार हे त्या ठिकाणी कव्हर होतील, त्यांना त्यांचा फायदा मिळेल. आणि त्या ठिकाणी जो आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे की कामगार विश्व म्हणजे कामगार सुखी तर उद्योग सुखी आणि उद्योग सुखी तर देश सुखी, हे चित्र आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतंय. एक छोटा शेवटचा प्रश्न विचारतो, कारण आता माननीय रवीजींनी पण त्याचा उल्लेख केला आणि तुम्ही पण त्याचा बोलताना उल्लेख केला की माझ्या परमनंट कामगारांना अशी भीती वाटते की मला कॉन्ट्रॅक्ट कामगार करतील का. रवीजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये असं सांगितलं की आता जरी मला कॉन्ट्रॅक्ट वर्कर नेमायचा असला तरी आता मला डायरेक्ट नेमावं लागेल, मला तो आता एजंट थ्रू नाही नेमायची गरज पडणार नाही. आणि त्यामुळं जे समजा 5 रुपये मी त्या कमी कॉन्ट्रॅक्टरला देत होतो ते आता डायरेक्ट कामगाराला देता येईल. म्हणजे 15 रुपये पगार देत होतो, 5 रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला देत होतो, 20 माझा एक्सपेंडिचर होतं समजा मिनिमम वेजचं, तर 20 त्याला देता येतील. अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केला. एकूण कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमण्याची या इंडस्ट्रियल रिलेशन बिल मधली कन्सेप्ट काय? पूर्वी कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉलिशन ऍक्ट मध्ये सेक्शन 10 म्हणून त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये कोर भाग जो आहे, कोर विभाग आहे, त्या विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमण्याकरता पूर्णपणे बंदी आहे. नवीन कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की ज्या ठिकाणी कोर वर्क आहे त्या कोर वर्क मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमण्याकरता बंदी आहे. त्यामुळे कोर वर्क काढून त्या ठिकाणी मी जे परमनंट कामगार आहेत त्या कोर वर्क मध्ये मी आता कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमणार आहे, अशा प्रकारची परिस्थिती नाही. अशा प्रकारची परिस्थिती पूर्वी नाही, अशा प्रकारची परिस्थिती या नवीन कायद्यांमध्ये पण नाही. पूर्वी त्या ठिकाणी इतर जे काम आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आपण असं म्हणू की माझी फॅक्टरी आहे, माझ्या फॅक्टरीमध्ये मी एक जॉब तयार करतो, पण या जॉब तयार करण्याकरता अनेक इतर सुद्धा कॅन्टीन असतं, त्या ठिकाणी स्वच्छता असते, नंतर रंगरंगोटी करता असतात किंवा इतर जे काम आहेत की जे मूळ कामाशी त्याचा संबंध नाहीये, असे काम त्या ठिकाणी माझ्याकडे जर असतील तर ते मला पूर्वी कॉन्ट्रॅक्ट मध्ये द्यायचो, आता सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला देता येईल. आणि ते देत असताना याच्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधले जे चुकीचे पायंडे होते, मगाशी आपण सांगितले की कामगारांना मालक तो पूर्ण मिनिमम वेजेस द्यायचा पण तो देत नव्हता, तर त्या ठिकाणी तो जो एक भाग आहे तो त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे, काढून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामुळे आणि परत त्याच्यावरती बंधन आहे की जे किमान वेतन आहे, किमान फॅसिलिटीज आहेत, किमान ज्या ठिकाणी कायद्याने दिलेले अंतर्भूत केलेले त्यांना असलेले अधिकार आहेत, त्या अधिकारांवरती जे कॉन्ट्रॅक्ट वरती असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे मिळाले पाहिजे. त्यांच्या अधिकारावरती त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गदा येणार नाही. धन्यवाद. एकूण उद्योग विश्व आणि कामगार विश्व हे जरी कॉन्ट्राडिक्टरी असे लोकांना वाटत असले तरी आपण सर्व एकत्रित आणि समन्वयाच्या दृष्टीने काम करत असल्यामुळे आपण सगळेजण त्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे जसं लघु उद्योग भारती पण म्हणते की एक उद्योग एक परिवार, आणि भारतीय मजदूर संघ पण असंच म्हणतो नेहमी की कारखाना म्हणजे एक वन फॅमिली, ही फॅमिली आमची. अशा कौटुंबिक कारखाना अशी एक भारतीय मजदूर संघाची पण कन्सेप्ट आहे. आणि त्यामुळे दोन्ही देशहिताचा विचार करणारा असल्यामुळे आजच्या या दोन्ही बाजू आपल्या समोर अत्यंत चांगल्या प्रकारचे मांडल्या गेलेल्या आहेत. आपल्याकडे अजून एक 7-8 मिनिटे आहेत. माननीय रवी सोनावणे यांना मी असं विनंती करतो की आजच्या या सत्राचा त्यांनी समारोप करावा. धन्यवाद रवींद्रजी. आपल्या देशामध्ये साधारणपणे माध्यमांच्या मार्फत जे जनमानस तयार केलं जातं आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस किंवा जो फक्त माध्यमांवर अवलंबून असतो आणि ज्याचा प्रत्यक्ष फील्डवरती संबंध नसतो, अशांच्या मनात गैरसमज खूप असतात. पण फील्डवर काम करणारी माणसं यांना वस्तुस्थितीची पुरेपूर जाणीव असते. आणि आता केंद्र सरकार असे जे निर्णय घेत आहे
त्या निर्णयाच्या मागे असं लक्षात येतं की ज्यांनी वर्षानुवर्ष समाजामध्ये राहून तळागाळात राहून काम केलेलं आहे, अशी माणसं आज केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे एक प्रकारची संवेदन क्षमता, एक प्रकारचं जमिनी वास्तवाचं भान या सगळ्या प्रमुख मंत्री गटाला आहे असं वारंवार लक्षात येतं. कारण जसं मी उदाहरण दिलं की भारतासारख्या एका मोठ्या देशाचा अर्थमंत्री उद्योग संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींना फोन करून पॅकेज मध्ये काही सुधारणा पाहिजे का, पॅकेज कुठलं पाहिजे, काही अडचणी आहेत का, अडचणी असेल तर कळवा. म्हणजे केंद्र सरकारने ईज ऑफ डुईंग नावाचं एक खातं तयार केलेलं आहे. आणि मी गमतीने सांगतो 3 महिन्यापूर्वी तो ईमेल त्या डिपार्टमेंट कडनं मला आला, केंद्र सरकारकडनं आलाय. आमच्या सगळ्या लघुउद्योग भारतीलाच आला असं नाही, सगळ्या संघटनांना गेला असणार की तुम्हाला जर कोणी सरकारी अधिकारी, भले तो राज्याचा असो केंद्र सरकारचा असो, कर्मचाऱ्याकडनं हॅरॅसमेंट होते का उद्योगाला, तर तुम्ही ताबडतोब कळवा, तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. म्हणजे इतक्या प्रकारचं फॉलोअप उद्योग संघटनेच्या प्रतिनिधीकडे केंद्र सरकार करतंय की तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडनं कर्मचाऱ्याकडनं त्रास असेल तर आम्हाला कळवा, आम्ही ते करेक्ट करतो. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो या सगळ्या याच्यामध्ये, फार चांगलं उदाहरण आहे आणि आपल्या मंदार लेलीला चाललेला अनुभव आहे. मंदार लेली जो आपला लघुउद्योग भारतीचं काम करतो, साताऱ्याला त्याचा उद्योग आहे. एक 3 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे, आज नाही. जेव्हा महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार होतं आणि फडणवीस सरकारने आपलं सरकार नावाचं एक पोर्टल चालू केलं होतं. या आपलं सरकारवरती सामान्य नागरिकाने कुठलाही ग्रीव्हन्स, कुठलाही अडचण मांडली किंवा समस्या मांडली सरकार संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भात, की अडचण आली, ती अडचण आली, तर त्याची 24 तासाच्या आत दखल घेतली जायची. मंदारच्या ऑफिसमध्ये मी बसलो होतो, त्याने म्हटलं की मी साताऱ्याच्या याला काय सुधारणा झाली नाही, काय नाही, फडणवीस सरकार आलंय, 2 वर्ष झाले, सरकार तसंच आहे म्हणे. 2 महिने झाले अर्ज करून मला MSMEचं कनेक्शन नाही. मला हाय टेन्शन लाईन घ्यायची आहे, तर हाय टेन्शन लाईन MSMEला अर्ज केल्यावर MSME म्हणालं की तुम्ही रस्ता खणायची परवानगी MIDC कडनं आणा. तर MIDC कडे ऍप्लिकेशन केला. त्याला तशी काही घाई नव्हती, थोडं अजून 2 महिने चालणार होते, आलं तरी. आता उपलब्ध जे काही कनेक्शन होतं त्याच्यावरती त्याचं काम चालू होतं आणि तो विसरून गेला. नंतर मी सहज बसला असताना की काय सरकार कसं गलथान काम करतं असं म्हणून तो टीका करत होता. मी म्हटलं तू आपलं सरकारवर कंप्लेंट टाक. माझ्यासमोर पोर्टल उघडलं, कंप्लेंट टाकली, गप्पावरून आम्ही निघून गेलो. तोही दिवसभराचं काम ऑफिसमध्ये आटपून घरी गेला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला येऊन बसला. 10-10:30 ऑफिसला येतो. 11 वाजता त्याला फोन आला MSME मधनं, अहो साहेब तुम्ही तक्रार कशाला केली, तुम्हाला कनेक्शन देतो घेऊन टाका. ते म्हणे MIDC ने रस्ता खणायला परवानगी दिली नाही. ठीक आहे म्हणे, आम्ही तुम्हाला वरून वायर देतो. तो फोन ठेवत नाही तर MIDCतनं फोन, साहेब तुमची रस्ता खणायची परवानगी आलेली आहे, घेऊन जा. म्हणजे जर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरला आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी अशा प्रकारचं कंट्रोल प्रशासनावर जर ठेवला तर काय सामान्य माणसांचे किंवा उद्योजकांचे प्रश्न किती झटकन सुटू शकतात त्याचं एक उदाहरण सांगितलं. असंच एक उदाहरण आहे की कोकणामध्ये रत्नागिरीला एकाने चिपळूणला फूड प्रोसेसिंगची इंडस्ट्री टाकायची होती. पोल्युशन बोर्डाला 3 महिने ऍप्लिकेशन करून त्यांची NOC मिळत नव्हती. काही पोल्युशन होणार नव्हतं पण एक NOC लागत होती. त्याने फोन केला, त्याला म्हणतो तू आपलं सरकारवर टाक. पण असं कुठे होतं का म्हणे, असं काम व्हायला होतं, आपला देश कुठल्या कुठे जाईल. त्याला 4थ्या दिवशी बाय पोस्ट NOC आली, आपलं सरकारवर टाकल्या. हे जे मी 2 अनुभव सांगितले हे प्रत्यक्ष ज्यांच्याशी माझा संपर्क आला, ज्यांना मी सांगितलं होतं त्यांनी सांगितलेले अनुभव आहे. असे अनेक अनुभव अनेकांना आले असतील ज्यांनी याचा वापर केला. मला नेहमी असं वाटतं की टाळी एका हाताने वाजत नाही. भ्रष्टाचार असेल, राजकीय नेते सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करत असतील तर कुठेतरी समाज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, समाजाचा पण काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग आहे. ते जर इनिफिशियंट असतील तर त्यांना एफिशियंट करण्यासाठी म्हणून सरकारीच योजनांचा वापर करून, सरकारीचा माहिती अधिकार असेल, ज्या योजना केल्या त्याचा अधिकार वापरून आपण शासनाला हलतं चालतं ठेवू शकतो, असा अनुभव आहे.
गेल्या 35 वर्षाच्या अनुभवामध्ये मला तरी कुठेही प्रॉब्लेम आला नाही. जे लोक तक्रार करतात की बँका फायनान्स देत नाही, वेळेवर देत नाही, मला गेल्या 35 वर्षामध्ये माझी पहिली स्टेट बँक होती. रवींद्रजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लोक नावं ठेवायची. मी जेव्हा शिफ्ट होणार होतो काही दुसऱ्या कारणांमुळे स्टेट बँक सोडून, कारण मला ताबडतोब 15 दिवसात लोन पाहिजे होतं. मी जेव्हा आमच्या काही मित्रांना सांगितलं की 15 दिवसात बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी म्हणाले की मला 40 लाख लोन, 94 सालची गोष्ट आहे, मला देणार आहे, तर ते हसायला लागले. अरे तू कुठल्या जमान्यात आहेस, 40 महिन्यात दिलं तरी पुष्कळ आहे, ही त्यांची कॉमेंट होती. लिटरली सांगतो, मला 2 आठवड्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने त्यावेळी 40 लाख लोन सँक्शन केलं. मी स्टेट बँकेतनं बँक ऑफ महाराष्ट्रात गेलो. माझा व्यक्तिगत 35 वर्षाचा अनुभव असा आहे की मला कुठल्याही बँकेमध्ये कधीही फायनान्ससाठी अडचण आलेली नाही. ज्यावेळी गरज वाटली त्यावेळी लगेच फायनान्स उपलब्ध होत गेला. मला सगळ्या उद्योजक मित्रांना सांगायचंय की या निमित्ताने आपलं जर फायनान्शियल डिसिप्लिन चांगली असेल, आपला व्यवसाय सचोटीचा असेल, मी नेहमी 2 शब्द प्रयोग वापरतो की व्यवसायामध्ये रिलायबिलिटी आणि कॅपेबिलिटी या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला मरण नाही, व्यवसायाला नाही. फायनान्स लोक स्वतः आणून देतात, बाजारामधनं सुद्धा उपलब्ध होऊ शकतो कमी रेट ऑफ इंटरेस्टने. आणि जसं मी म्हटलं की आता जो 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, हा सगळ्यात लोएस्ट इंटरेस्ट आहे आजच्या काळामध्ये, मी कधीही बघितलेला नाही. तर याचा फायदा उद्योजकांनी करून व्यवसाय विस्तार करावा. आणि जसं मी म्हटलं की केवळ सरकारला नावं ठेवून भारतीय संस्कृतीमध्ये कधीही शासन अवलंबी समाज राहिलेला नाहीये. समाज हा समाजाच्या अंतर्गत सामर्थ्याने, स्वतःच्या एकत्रीकरणाने, जसं परिवार कन्सेप्टने एकत्र येऊन तो उभा राहिला, एकोप्याने राहिला, तर समाज लवकर प्रगती करतो. म्हणून प्रधानमंत्री जे म्हणतात की सबका साथ सबका विकास, सगळ्यांचा साथ असेल तर हा जो विषय आहे, हा मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन, जर हा कामगारांचा प्रश्न तर नाहीच आहे असं माझं ठाम मत आहे, कारण सगळेजण एवढी काळजी घेतात कामगारांची, त्यामुळे तो विषय नाही. फक्त काही लोकांना मानसिकता सोडावी लागेल की ब्ल्यू कॉलर जॉब नको, श्रमाला प्रतिष्ठा देणं हे मला असं वाटतं विशेषतः महाराष्ट्रीयन समाजामध्ये फार आवश्यक आहे. नोकरीच्या मागे धावणारा महाराष्ट्रीयन समाज जेव्हा उद्योजकाच्या मागे धावावा लागेल, तेव्हा मला वाटतं की महाराष्ट्रापुरता महाराष्ट्र हा नक्कीच उद्योग क्षेत्र म्हणून जो पहिल्या क्रमांकाचा आहे, तो अजून सगळ्यात पुढे जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव योगदान देईल असं मला वाटतं. मला वाटतं मी पुरेसा वेळ घेतलेला आहे आणि या निमित्ताने जे काही अनेक वर्षांचा अनुभव आणि पुढे जे काही भविष्य दिसतंय, या देशाचा भविष्यकाळ निसंशय उज्ज्वल आहे. आणि 2025 साली आपण $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. धन्यवाद. धन्यवाद सुहासराव, धन्यवाद रवींद्रजी. धन्यवाद. आणि या सगळ्याचं आयोजन करण्याबद्दल मिलिंदराव देशपांडे यांनाही धन्यवाद. आता हा परिसंवाद आपला संपलेला आहे, वेबिनार संपलेला आहे, पण सर्वांनी आठवण लक्षात ठेवली पाहिजे की उद्या असाच संध्याकाळी 7:30 ते 9 असा परिसंवाद आहे. उद्या सगळं सुरुवातीचं जे सत्र आहे त्या सत्रामध्ये आर्थिक विषय जो आहे, ज्याला आपल्या आजकाल नवीन टर्मिनॉलॉजी म्हणजे जीडीपी डेव्हलपमेंट, जीडीपी वरती आधारित प्रगती, देशाची प्रगती म्हणजे नक्की काय, अर्थविकास म्हणजे काय, या विषयावर माननीय विनायकराव गोविलकर यांचं उद्बोधन होणार आहे. आणि त्यानंतर आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये जे काही बदल झाले, विशेषतः सहकारी बँकांना जे आरबीआयच्या अंडर आता आणले गेलेले असं, आणि अन्य बँकिंग संबंधातले बदल, या संबंधामध्ये रिझर्व्ह बँकेवरती डायरेक्टर असलेले आणि सहकार भारतीचे आपले पूर्वीचे अध्यक्ष महामंत्री आणि आत्ताचे पालक माननीय सतीशराव मराठे असा विषय मांडणार आहेत. त्यामुळे उद्या सर्वांनी, आजही सर्वांनी हे बघितल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना सांगावं आणि उद्यासाठी सुद्धा लोकांना सांगावं. मला असं वाटतं की आता आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये दोघांनीही वक्त्यांनी आपले विषय मांडले, त्याबद्दल दोघांनाही धन्यवाद. मिलिंदराव देशपांडेंनाही धन्यवाद. आणि आपण सर्वांना धन्यवाद देऊन आत्ताचा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो. भारत माता की जय. भारत माता की